आयसोब्युटॅनॉल ब्लेंडिंग आलं डिझेलमध्ये आपली फ्राईट इंडस्ट्री, लॉजिस्टिक इंडस्ट्री, ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री बंद पडेल, कोलॅप्स होईल डायरेक्ट, पूर्ण पडेल. कारण याचा लार्ज स्केल इम्पॅक्ट आहे, नॉट ओनली ऑन ट्रक्स बट ऑन रेल्वेज. आपल्या भारताचे रेल्वे इंजिन सुद्धा अजून डिझेलवर चालतात. आपला भारत जो तो ओळखला जातो रंगबिरंग्या ट्रकांसाठी. ट्रक कंपनीकडनं चॅसी घ्या, आवडेल तशी बॉडी बनवा, आणि आपला भारत त्या ट्रकांसाठी ओळखला जातो. त्या ट्रक स्वस्त नाहीये. 16 टायरची आज जर तुम्ही ट्रक घ्यायला गेले, कम्प्लीट बॉडी बिल्डिंग वगैरे सगळं तिचं कागद बिगद करून 60 ते 65 लाखाचा खेळ आहे. भारतातील सर्वात सक्सेसफुल 3 कमर्शियल व्हेकल्स. हेवी कमर्शियल व्हेकल्स मध्ये टाटा मोटरची एलपीटी आणि सिग्ना सिरीज येते. दुसरी भारतातली सर्वात सक्सेसफुल गाडी टाटा एस, छोटा हाती. तिसरी जी सक्सेसफुल गाडी ती म्हणजे आपली आवड. एखाद्याचा माल वाहतुकीसाठी त्याचं 10 लाखाचा बजेट आहे, तर त्याला काय रेफर कराल तुम्ही? हे बघा, माल वाहतुकीसाठीचं 10 लाखाचं बजेट आहे. डोळे बंद करून महिंद्राची. ट्रकच्या मागे लिहिलं असतं बघा, हॉर्न ओके प्लीज. हॉर्न ओके प्लीज. काही इतिहास आहे आणि ते का लिहिलं जातं बघा. एक दशक होता, विश्वयुद्ध 2 चालू होतं, तेव्हा आपली सप्लाय चेन एवढी चांगली नव्हती. तेव्हा डिझेलची कमतरता झाली होती भारतात. थोडेफार हलके मॉडिफिकेशन करून आपले मेकॅनिक्स हे इंजिन केरोसिनवर चालवले. तर ते केरोसिन ट्रक ड्रायव्हरमुळे ट्रक नाही चाललं, ट्रक ड्रायव्हरमुळे ना देश चालतो. कारण ट्रक जर थांबले ना, सगळं थांबेल. तुमच्या घरी दूध येणार नाही लेकरांसाठी, तुमच्या घरी गहू येणार नाही, काही येणार नाही. तर ट्रक ड्रायव्हरला तो रिस्पेक्ट जो आहे ना, तो मिळाला पाहिजे. येस, डेफिनेटली. येस, 100% मिळाला पाहिजे. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा पॉडकास्ट तुम्ही टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की कमर्शियल व्हेकलबद्दलचा पॉडकास्ट असणार आहे, ऑटोमोबाईल क्षेत्रात, जो की सगळ्यांचा आवडता विषय. कार्सबद्दल आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे विशाल विधाते सरांबरोबर. त्याचा पार्ट 2 पण लवकरच येणार आहे. पण हा पॉडकास्ट प्युअर कमर्शियल व्हेकलबद्दल असणार आहे, ज्यामध्ये ट्रक्स अँड ऑल याबद्दल सर्व सविस्तरपणे चर्चा आपण या पॉडकास्टमध्ये करणार आहेत. आणि त्यासाठी आपण अजिंक्य आहेर सरांना आपल्या पॉडकास्टला इन्व्हाइट केलेलं आहे, जे की माझ्याच भागातील आहेत. मी चाळीसगावचा आहेत आणि ते कसमादे भागातील आहेत, पण भाषा आमची आईराणी एकच आहे. तर त्यांच्याबरोबर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहेत. आणि जेवढे पण मॅक्सिमम जे डाऊट्स आहेत लोकांचे कमर्शियल व्हेकलबद्दल, ते सगळे या पॉडकास्टमध्ये मी कव्हर करणार आहे. तर अजिंक्य सर, स्वागत आहे तुमचं आमच्या छोट्याशा पॉडकास्टमध्ये, जो की एक मोठा पॉडकास्ट व्हायच्या दिशेने जातोय हळूहळू. हो. तर सर्वात आधी ऑडियन्सला एक ओळख करून द्या तुमची. नमस्कार, मी अजिंक्य अरविंद आहेर, मूळचा तालुका देवळा, जिल्हा नाशिक. सध्या वास्तव्यास ठाणे शहरात आहे, महाराष्ट्रात. आणि या फील्डमध्ये जवळपास आता 10 वर्षापासून मी माझं योगदान देत आहे कमर्शियल व्हेकल फील्डमध्ये. आधी जॉबला होतो, आता कंटेंट क्रिएशन आणि मार्केटिंग या व्यवसायामध्ये आहे. कमर्शियल फुल टाइम करताय? फुल टाइम, येस. किती वर्ष जॉब केलाय? मी जवळपास 2 OEMs मध्ये माझं योगदान दिलंय. माझ्या करिअरची सुरुवात मी फोर्स मोटर्समध्ये केली होती. ओके. पुण्यातच, अकोर्डीला. आणि त्यात मी स्कूल बस हा सेगमेंट बघायचो. स्कूल बस, त्यानंतर ॲम्ब्युलन्स, आणि त्यानंतर फोर्स मोटर्स. नंतर मला एक खूप मोठे माझे मेंटर होते, त्यांच्या थ्रू मला टाटा मोटर्समध्ये, जी एक कमर्शियल व्हेकल्स मधली देवता आहे असं मी म्हणेल, तिथं जाण्यात, आणि तिथं मला माझे स्किल्स कळाले. तिथं मी माझा यूट्यूब स्टार्ट केला टाटा मोटर्समध्ये, आणि आज त्यामुळे इथं आहे. आणि म्हणजे तुम्ही जर OEM मध्ये काम केलं, म्हणजे शिक्षण इंजिनिअरिंग मेकॅनिकल झालं असेल, ऑटोमोबाईल झालं, MBA केलं त्यानंतर. तर माझं टेक्निकल नव्हतं आधीपासूनच. आय वॉज मोर इन टू मार्केटिंग. कारण टेक्निकलला कसं होतं त्यावेळेस की त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल, ITI आणि डिप्लोमा क्षेत्र फॉर्ममध्ये होतं खूप. तर त्यावेळेस डिग्रीवाल्यांना एवढा तिकडे एंट्री नाही द्यायचे, म्हणजे एवढं. कारण ऑब्व्हियस आहे की ITI आणि डिप्लोमावाले दे हॅव त्यांना तेवढं टेक्निकल हे असतं. मग मी मार्केटिंग ही फील्ड निवडली, मार्केटिंग साईड. कारण इन दी एंड ऍडव्हर्टिजमेंटच करायची होती, आणि मार्केटिंगला सुद्धा टेक्निकल नॉलेज तुम्हाला असावं लागतं. तर त्याच्यात आहे मी. तुमचा जो चॅनल आहे AAA, तर याचं काय, म्हणजे AAA मध्ये त्याचा फुल फॉर्म वगैरे काय ते सांगा. आणि याची सुरुवात कधी झाली की तुम्हाला या क्षेत्रात कॉन्टेंट बनवायचं? सर, मी 2016 मध्ये जसं तुम्हाला बोललो, फोर्स मोटर्सला होतो तेव्हा. त्याच्या आधी चॅनल आपला जुनाच आहे. आधी मी डायकास्ट, जे स्केल मॉडेल्स असतात त्यांचे व्हिडिओज करायचो. ओके. म्हणून तेव्हा चॅनलचं नाव AAA डायकास्ट अँड व्लॉग्स होतं. तर त्या व्हिडिओ आम्ही व्लॉग्सच्या माध्यमातून बनवायचो. आणि तेव्हा इंडियामध्ये भारतात फार कमी होते. 2016ला म्हणजे जस्ट सुरुवात. हो. माझ्याकडे एक छोटा कॅनॉनचा कॅमेरा होता, त्याच्यात शूट करायचो. ऑडिओ वगैरे काहीच नाही, अक्षरशः म्हणजे मोबाईलचे वायर्ड इयरफोन्स
त्याच्यात ऑडिओ देऊन ते डायकास्टचे व्हिडिओ केलेले. ओके. नंतर जेव्हा मी एक पहिली ट्रकची व्हिडिओ बनवली, माझ्या चॅनलवर अजूनही ती व्हिडिओ आहे, टाटा अल्ट्रा जी तेव्हा नवीन आली होती, ती व्हिडिओ मी भिंतीवरती कार्डबोर्ड चिटकवून ती बनवली होती, पहिली ट्रकची व्हिडिओ. आणि तिला त्यावेळेस 70-80 व्ह्यूज आले होते. अरे बाप, ते आजचे 5-6 मिलियन आपण हो. आणि तेव्हा माझे जे मेंटर होते आदित्य खैरनार सर, त्यांनी मला सांगितलं की बाबा रे तू आता हे कंटिन्यू कर. म्हणून त्या AAA डायकास्ट अँड ब्लॉग्सच्या पुढे ट्रक टॉक्स हे आम्ही त्यावेळेस नाव सुचवलं सरांनीच मला. आणि नंतर तो जो युट्यूबवरती ते नाव अवेलेबल नव्हतं आम्हाला, म्हणून आम्ही हे पूर्ण नाव तसंच ठेवलंय. ट्रक्सच का घेतलं? आता कारचं खूप लोकांना कार आवडतात, ठीक आहे, फॅन आहेत लोक, मग कार्स का नाही निवडलं? घरात कोणी आहे का की ज्याचा ट्रकशी संबंध जोडून येतो? ट्रकशी संबंध आता हे बघा, माझे वडील प्राध्यापक, रिटायर झाले प्राध्यापक. गावाकडे आमचं सतत येणं जाणं, म्हणजे आठवड्याला एक चक्कर फिक्स आहे अजून सुद्धा. आणि माझे आजोबा जे होते ते मेकॅनिक होते. ओके. त्या क्षेत्रात होते, मोटर्स इंजिन्स वगैरे रिपेअर करायचे. त्यांना गाड्यांचा छंद, त्यांचा छंद वडिलांना मला लहानपणापासूनच. हे मोठे ट्रक जेव्हा रस्त्यातून जायचे, मग आमच्याकडे 4 व्हीलर होती तेव्हापासून, पप्पा गाडी थांबव, मला एक गाडी बघायची, त्या गाडींबद्दल जाणून घेणे, ड्रायव्हर कसे जगतात, ट्रक कशी चालते, पार 12-10च्या काळापासून ते आत्ताच्या 55-35 पर्यंत सगळा तो इरा आम्ही पाहिलेला आहे लहानपणापासून. तेव्हापासून म्हणजे नादच आहे असं पकडून चला ट्रकांचा. आता ऑडियन्सच्या मनातला प्रश्न विचारतो. हो. शेवटचा जो जॉब होता तो सोडला तेव्हा काय पॅकेज होतं, आणि आताची जी अर्निंग म्हणजे एक रफली आहे ती पॉडकास्टच्या शेवटी तुम्ही सांगायची. फक्त मला सांगा की लास्ट जॉबचा जो पॅकेज होता तो सोडला, काय पॅकेज होतं तेव्हा? अप्रॉक्सिमेटली 11 to 12 पर्यंत होतं. 10-12 लाखाचा पॅकेज सोडलं. हो. ओके. म्हणजे तुम्हाला असं त्याच्या मागे पण रिझन होतं. ते सोडायच्या वेळेस असं शिवाय घातल्या असतील ना घराची? नाही, असं काही नाही. घरातून नेहमी मला वडिलांनी पण असं सांगितलं आपली पॅशन फॉलो करायची. आणि असंही नाही की मी ते सोडून मी काहीतरी वेगळंच केलं. मी माझी फील्डशी निगडीत राहिलो, फील्ड कधीच सोडली नाही. आणि दुसरी गोष्ट, इश्यू असा झालेला की मी एका OEM सोबत काम करत होतो. तेव्हा व्हायचं असं की मी बाकीच्या उरलेल्या ज्या 5-6 OEMs आहेत, जेव्हा त्यांचं मार्केटिंग करायचो, त्यांचं व्हिडिओज करायचो, तर तिथे थोडासा क्लॅश व्हायचा, जी थोडीशी चुकीची गोष्ट आहे. म्हणून मग हा निर्णय घेतला की आपण सर्वांसाठीच काम करूया, आणि त्याचा रिझल्ट पण चांगलाच आला, त्याच्यात काही वाद्य नाही. मग तुम्ही 2016 ते आतापर्यंत इतके सारे ट्रक्स बघितले. ट्रक्सची पूर्ण इंडस्ट्री तुम्ही एक डीप डाईव्ह कडे वळूया आपण, इंडस्ट्री डीप डाईव्ह कडे. तर आता तुम्ही ट्रक इंडस्ट्री एवढ्या क्लोजली बघितली एवढ्या वर्षांमध्ये, तर एवढ्या 5-10 वर्षांमध्ये असे कोणते मोठे चेंजेस झालेले आहेत? आता बघा, ट्रक इंडस्ट्री 16 पासून मी आता मी OEMच्या पण क्लोज मध्ये बघून केलेलं आहे, ट्रक मालकांसोबत राहून पण काम केलंय, ट्रक ड्रायव्हर्स सोबत राहून पण काम केलंय. त्याच्यामुळे मला प्रत्येक ऍट्रिब्यूट मध्ये माहिती की बाबा ह्या गाडीबद्दल OEM काय विचार करते, ड्रायव्हर काय विचार करतात, चालक काय विचार करतात, आणि ओनर्स काय विचार करतात. कारण शेवटी ट्रक जी गोष्ट आहे ती शौक म्हणून कोणी घेत नाही, ती एक कमवण्यासाठी म्हणून घेतली, दारात उभी ठेवण्यासाठी तो कोणी घेत नाही. कारण कार आपण घेतो शौक म्हणून, 15-20 लाख आहेत, मी घेतो, वर्ना घेतो, क्रेटा घेतो, पण ट्रक ही कमवण्यासाठी घेतली जाते. तर बदल खूप घडलेत. 2016 मध्ये जे ट्रक होते ना आता जे ट्रक आहेत त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. मेन म्हणजे BS6 टेक्नॉलॉजी आली, एमिशन नॉर्म्स आले. BS6 मध्ये पण आता 2023 मध्ये फेज 2 आला. ट्रक्स मध्ये सेफ्टी हा दृष्टिकोन 2016 मध्ये कोणीच बघायचं नाही. त्यावेळेस कशी होती बरं? आता समजून घ्या, आपल्या 4 व्हीलर्समध्ये ग्लोबल NCAP रेटिंग असते, BNCAP असते आपल्याकडे, तर ट्रक्समध्ये कसा प्रकार असतो? तसं बघा, तशी ठरवून दिलेली जी नॉर्म्स आहेत त्या अजून सुद्धा या इंडस्ट्रीत नाहीयेत. जसं आता एखादी कार लॉन्च होते तर तिचा BNCAP होतो, GNCAP होतो, तसं ट्रक्समध्ये अजून तरी नाहीये. ट्रक्समध्ये पण स्टँडर्ड आहेत पण फॉलो होत नाहीत. आणि आता रिसेंटली काही 1 वर्षापूर्वीपासून टाटा मोटर्सने त्यांचे कॅबिन जे ते क्रॅश टेस्ट करायला सुरुवात केली आहे. इंटरनली होतात, पण जसा गाजावाजा कार्सचा होतो की अमुक गाडी 5 स्टार रेटेड आहे, अमुक गाडी 5 स्टार, तसं ट्रक्सचा अजून तरी. म्हणजे या केसमध्ये टाटा मोटर्स सोडलं तर अशोक लेलँड म्हणा, महिंद्रा म्हणा, या JSW आहे याच्यात? नाही, JSW नाही. तर ह्या एवढे सिरियस नाही आहेत, सिरियस सगळेच आहेत. कारण तुम्हाला जे कॅबिन बनवायचंय, कंपनी बिल्ड कॅबिन, ते ठराविक नॉर्म्स नुसारच बनवायचंय, पण त्याचा गाजावाजा होत नाही. जसं एखादी समजा आता टाटा करतं की 5 स्टार लोहा कार्स मध्ये,
तसं ट्रक्समध्ये अजून सध्या तरी नाहीये. सोशल मीडियावर त्याचा एवढं क्रेज नाहीये. आता निर्माण होतोय. मागच्या काही महिन्यात तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील की 2 ट्रकांच्या मध्ये सियारा दाबून दाखवत आहेत वगैरे वगैरे. तर ते आता होऊन राहिलं. आता पुढच्या काही वर्षात मला तरी वाटतं तो पण एक इंडस्ट्री ट्रेंड सेट होईल आणि व्हायलाच पाहिजे. ड्रायव्हरचा सेफ्टीचा तर खूप महत्वाचा विषय आहे, पण त्यासोबत त्याचा कम्फर्टचा पण विषय खूप महत्वाचा आहे, राईट? आपण जुन्या ट्रक्स बघितल्या, त्यांची स्टेअरिंग, त्यांचे सीट, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे की काय मोठा बदल झालेला? हे बघा, तुम्ही जर 2016च्या आधीचे ट्रक पाहिले असतील, त्यांचे ड्रायव्हर सीट जे आहेत ना, नेटेड यायचे, नायलॉनचे, असे म्हणजे अक्षरशः त्या सीटवर बसणार नाहीत तुम्ही. आपल्या एसटीत सुद्धा तसे सीट होते. ड्रायव्हर त्यांच्या उषा वगैरे टाकून कसे तसे गाड्या चालवायचे. 2018 नंतर ऍडजस्टेबल सीट्स हा कन्सेप्ट आला. इव्हन कंपनी बिल्ड गाड्यांमध्ये सुद्धा, काउल गाड्यांमध्ये सुद्धा. तर आपला भारत जो तो ओळखला जातो रंगबिरंग्या ट्रकांसाठी. बरोबर. तुम्ही ट्रक कंपनीकडनं चॅसी घ्या, आवडेल तशी बॉडी बनवा, डेकोरेट करायची, पंजाब बॉडी, इंदोर बॉडी, आपल्या खानदेशातलं, त्यानंतर बेळगाव, साऊथ, प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल आहे आणि आपला भारत त्या ट्रकांसाठी ओळखला जातो, जी एक चांगली गोष्ट आहे. तर त्या काउल्स मध्ये सुद्धा 2018 नंतर ऍडजस्टेबल सीट आले, एसी आला आणि आता मागच्या वर्षीपासून तर आपल्या गडकरी साहेबांनी एसी मॅन्डेटरीज करून टाकलाय कमर्शियल व्हेकल्स मध्ये, जी एक चांगली गोष्ट आहे. तर त्याचे पण काही ड्रॉबॅक्स आहेत जे आपले जुने ड्रायव्हर आहेत ते नाही म्हणतात की बाबा आम्हाला नाही सवय एसीची, आम्ही का सुगडी ठेवूनच गाडी चालवणार. ओके, कम्फर्ट फीचर दिले ड्रायव्हरसाठी, पण आता जी तरुण पिढी आहे जी आता या क्षेत्रात उतरली आहे ते याचा पुरेपूर उपभोग घेतात, ते अडॅप्ट करतायत. हो, ते अडॅप्ट करतायत, जी एक चांगली गोष्ट आहे. कसं एसी लावून गाडी चालवल्यावर आपल्याला वाटतं की गाडी मायलेज कमी देईल, पण तसं नाहीये. गाडी एरोडायनामिकली स्ट्रॉंग राहते जेव्हा काचा बंद करून आपण गाडी चालवतो. ड्रॅग चांगला निर्माण होतो, त्याच्यामुळे ऍव्हरेज चांगला देते. एवढा फार काही फरक म्हणजे पडतो, फरक एवढा नाही पडत. ऍव्हरेज वर आपण यूज पुढे. येस. तर टाटा, अशोक लेलँड, आयसर, महिंद्रा ह्या वैयक्तिकरित्या तुम्हाला जर ब्रँड चूज करायला लावला, आतापर्यंत तुम्ही एवढे ब्रँड्सचे रिव्ह्यू केले असतील, पेड प्रमोशन केले असतील, व्हॉट एव्हर, वैयक्तिक तुम्ही कुठला चूज कराल इन टर्म्स ऑफ ऑल फॅक्टर्स? हे बघा, पेड प्रमोशन्स बाजूला ठेवून प्रत्येक ब्रँड आजकाल स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग ओपिनियन, ओके, तुमचं पर्सनल ओपिनियन. हो, तर रे बघा, जी विश्वसनीयता आहे, जी टाटा मोटर्स आहे, जी भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली, मी त्या अँगलने विचार करतो. कारण ट्रक महाराष्ट्रात पण आहेत, ट्रक लडाखमध्ये पण आहेत, जीवनोपयोगी वस्तू सगळीकडे पोहोचवत आहेत. बरोबर. तर कानाकोपऱ्यात सर्व्हिस सेंटर, स्पेअर्स असणं जरुरी आहे. ते टाटा मोटर्सचं आहे. सेकंड नंबरला अशोक लेलँडचा आहे. अशोक लेलँड पण आता ऑलमोस्ट भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. पण हा जो व्यवसाय आहे, हा जो धंदा आहे, हा रिजनल बेसिसवर चालतो. तर तुम्ही बघितलं असेल, मध्य प्रदेशच्या जे वरती गेले टाटा जास्त दिसेल, आपल्या महाराष्ट्राच्या खालचा जो बेल्ट आहे तिथं अशोक लेलँड जास्त आहे. पण याच्यामध्ये जरी बघितलं ना, तर स्पेअर पार्ट्स अवेलेबिलिटी, रिसेल व्हॅल्यू, गाड्यांचं खराब होण्याचं प्रमाण, याच्यात टाटा थोडीशी चांगली आहे. म्हणजे त्यांचे प्रोडक्ट थोडेसे मार्केटला स्टडी करून बनवले आल्यामुळे त्यांचे बेस्ट आहेत. सेकंड नंबरला मी अशोक लेलँडला ठेवीन हेवी कमर्शियल व्हेकल्समध्ये. त्यांची जी iGen 6 टेक्नॉलॉजी आहे BS6 मध्ये, इंडस्ट्रीमधलं त्यांचं जे सर्वात कमी ॲडब्ल्यू खपतचं जे हे आहे युरियाचं, ते खूप स्ट्रॉंग आहे. तर आयशर जी तुमची ती LMD सेगमेंट, लाईट अँड मिडियम ड्युटी सेगमेंटमध्ये, ज्या गाड्या मंडीमध्ये चालतात, मार्केटला भाजीपाल्यामध्ये, ज्यांना टर्न अराउंड टाइम फास्ट पाहिजे, गाडी फास्ट पोहोचली पाहिजे, त्यांच्यासाठी आयशर बेस्ट आहे. आणि महिंद्रा तर आपल्या शेतकऱ्यांमध्ये पिकअप सेगमेंटमध्ये स्ट्रॉंग आहेच आणि राहणार. तो प्रोडक्ट त्यांचा कोणीच ब्रेक करू शकेल. पिकअपला अजूनपर्यंत कोणीच ब्रेक नाही, कोणीच कॉम्पिटिटर आला. हो, आणि ह्या सगळ्या OEMs आहेत ना, एक सेगमेंटमध्ये अग्रेसर आहेत. जसं टाटा हेवी ड्युटी मध्ये, अशोक लेलँड हेवी ड्युटी मध्ये, आयशर LMD मध्ये, महिंद्रा पिकअप्स मध्ये, आणि एक नवीन OEM आहे भारत बेन्झ. ते कन्स्ट्रक्शन मायनिंग सेक्टरमध्ये अग्रेसर आहेत, कारण ते कम्प्लिटली कम्फर्टला प्रायोरिटाईज करतात त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये. तसं आहे. मला सांगा, भारतातील सर्वात सक्सेसफुल 3 कमर्शियल व्हेकल्स आतापर्यंत, आत्ताच्या डेट मधल्या, आतापर्यंत. हो, मी सेगमेंट वाईज सांगतो. हेवी कमर्शियल व्हेकल्स मध्ये टाटा मोटरची LPT आणि सिग्ना सिरीज येते, जी तुमची 6 टायर पासून किंवा 10 टायर पासून 16 टायर पर्यंत येते. वेगवेगळे GVW फॉर्मॅट, सर्वात सक्सेसफुल सिरीज आहे. ओव्हरलोडला गाड्या चालतात, तिथं कंप्लेंट्स नाही आहेत. कम्फर्टमध्ये काही कंप्लेंट, मायलेजमध्ये नाही. दुसरी भारतातली सर्वात सक्सेसफुल गाडी टाटा एस, छोटा हाती. टाटा एस, 20 लाख प्लस गाड्या त्यांनी विकल्या आहेत. आता वाढल्याही असतील, मी हा 2-3 वर्षापूर्वीचा फिगर सांगतो तुम्हाला. 20 लाख प्लस गाड्या विकणं भारतात जोक नाहीये कमर्शियल सेगमेंटमध्ये. आणि ती गाडी तुम्हाला डिझेल, पेट्रोल, CNG, इलेक्ट्रिक
सर्व फॉर्मॅटमध्ये आता उपलब्ध आहे, सगळ्या फ्युएलमध्ये, सगळ्या फ्युएल्समध्ये. मग तुम्हाला फूड ट्रक टाकायची असो किंवा भाजी मार्केटला गाडी चालवायची असो किंवा आता LNG नाही, LNG छोट्या सेगमेंटमध्ये अजून तरी आलेलं नाहीये, ओके, पण येईल थोड्या वर्षामध्ये, कारण गव्हर्नमेंट इज पुशिंग ग्रीन व्हेकल्स. छोट्या सेगमेंटमध्ये ती टाटा एस ती दुसरी सक्सेसफुल गाडी. तिसरी जी सक्सेसफुल गाडी ती म्हणजे आपली आवडती बोलेरो पिकअप. ती त्या गाडीला महिंद्रा मॅक्सचा एक हिस्ट्री आहे. त्या गाडीच्या म्हणजे सक्सेसवरती ही गाडी बनली आणि आज शेतकऱ्यापासून मोठमोठ्या OEM कंपन्यांपर्यंत, इनफॅक्ट एअरपोर्ट्समध्ये सुद्धा बोलेरो पिकअप आपलं काम करते आहे. तर ह्या 3 गाड्या माझ्या अंदाजे तरी भारतातल्या ऑलमोस्ट सक्सेसफुल व्हेकल्स आहेत कमर्शियल व्हेकल इंडस्ट्रीतल्या. ओके. आणि आता इलेक्ट्रिकचा एक क्वेश्चन घेतो. येस. तर इलेक्ट्रिककडे कसं बघताय, इंडस्ट्री कशी बघते पहिली गोष्ट तर, आणि त्यानंतर तुमचं ओपिनियन पण सांगा. नक्कीच. आणि इलेक्ट्रिकमध्ये सर्वात बेस्ट आतापर्यंत तुम्ही कुठला ट्रक बघितला? आता इलेक्ट्रिक बाबा, आता हा जो विषय हा सेगमेंट वाईज असतो. इलेक्ट्रिकमध्ये छोट्याही गाड्या आहेत, मोठ्याही गाड्या आहेत, कमर्शियल बोलू. हो, कमर्शियलीच. तर ह्या टेक्नॉलॉजीला अडॅप्ट जेव्हा आली तेव्हा लोक नाही म्हणत होते, अरे माल टाकायचा आहे, कशी गाडी चालेल. कारण आधीच्या ज्या जुन्या पॅसेंजर सेगमेंटला पण EV गाड्या होत्या, त्या हार्डली 70, 80, 100 किलोमीटर चालायच्या. यांचं म्हणणं, अरे 1 टन लोड टाकून माझी गाडी 30 किलोमीटर तरी चालली पाहिजे. तसं झालं नाही, कारण बॅटरीज पॉवरफुल झाल्या, मोटर्स पॉवरफुल झाल्या आणि अडॅप्ट झाली इंडस्ट्री. कारण जेव्हा इलेक्ट्रिक व्हेकल्स आले कमर्शियल व्हेकल इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा लोकांची संकल्पना अशी होती की नाही, हा म्हणजे त्यांनी लॉन्च व्हायच्या आधीच प्रोडक्ट फेल ठरवून दिला होता. पण नंतर काय झालं, मोठमोठ्या कंपनीजने जेव्हा या गाड्या बल्कमध्ये उचलल्या, 50 गाड्या, 100 गाड्या, मॅजेंटा EV, पोर्टर, भरपूर कंपन्या आहेत, सक्सेसफुली चालवल्या. कसं आहे, लोकल चालवायला जे ना ती परफेक्ट आहे EV गाडी. आम्ही पण इंडस्ट्रीत फिरतो. मी मॉन्ट्रासोबत काम केलंय, टाटा बरोबर केलंय, आयशर बरोबर केलंय, EV मध्ये स्विच बरोबर केलंय. तर यांच्या गाड्या 100 ते 150 किलोमीटर कन्फर्म चालतात, म्हणजे चालतात. ओके. 100च्या खाली चालणारच नाही. लोकल चालवायला आता जसं ई-कॉमर्स सेगमेंट आहे, Amazon, फ्लिपकार्ट, ब्लिंकिट, सर्वात बेस्ट. गाडीची ड्युटी सायकल जी दिवसाची ती 100 ते 150 किलोमीटरच असते. रात्री चार्ज करा, दुपारी चालवा. त्यांचा लोड पण तेवढा, हो, लोड पण नॉमिनलच असतं. ई-कॉमर्स म्हणजे आकार जास्ती असतो, वजन कमी असतं. EVला तेच पाहिजे, वजन कमी, ती रेंज तेवढी काढून देते. मेन म्हणजे लोकांचा रनिंग कॉस्ट जी आहे ती आधी लोकांना वाटलं की वाढेल, पण तसं झालं नाही, कमी झाली. जेवढ्याचं डिझेल लागतं त्याच्या 40-50% कॉस्टमध्ये तुमची EV चालते. मग आता हळूहळू हा सेगमेंट सुद्धा वरती आला. ऑयलर मोटर्स सारखी ब्रँड, जी दिल्लीची ब्रँड आहे, मी मागच्या महिन्यात त्यांचा बारामतीत इव्हेंट अटेंड केला सर. तर बारामतीतले जे दूध संकलन केंद्र आहेत ते सगळे इलेक्ट्रिफाय झाले. ते EV वापरतात, ऑयलर मोटर्सची. त्यांच्या इव्हेंट आम्ही अटेंड केला. सगळे शेतकरी, त्या दूध व्यवसायाशी निगडीत लोक तिकडे आले होते. मग मी पण माझा एक छोटासा स्पीच दिलेला तिकडे. तर त्यांचं म्हणणं असेल की 1 ते 1.5 रुपया किंवा 2 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने ती गाडी त्यांना चालते आहे. म्हणजे आपले 4 व्हीलर. हो. जी गाडी सकाळी दूध वाटत 30-35 किलोमीटर फिरली, 35 to 50 रुपीज त्यांना पडते एक ट्रिप, जे की चांगलं आहे. आणि जे त्यांच्या तोंडून त्यांनी सांगितलंय, हे काय कुठलंच पेड प्रमोशन नव्हतं. शेतकऱ्यांचा इव्हेंट होता, आम्ही गेलो, मुंबईहून गेलो, तिथे अटेंड केला, त्यांच्या तोंडून ऐकलं. मग वाटलं की बाबा आता हळूहळू जे शेतकरी अडॅप्ट झाले म्हणजे आता इंडस्ट्री अडॅप्ट होईल, असं झालं. बट व्हॉट अबाउट बॅटरी रिप्लेसमेंट कॉस्ट किंवा बॅटरी डॅमेज झाली? हो, आता त्यात पण कंपन्यांनी, आता टाटा मोटर 6 year वॉरंटी देते त्यांच्या प्रोडक्ट्सवरती. 6 वर्षाची वॉरंटी देणं आणि ती गोष्ट छापणं ब्रोशरवरती खूप मोठी गोष्ट आहे. भारतात एखादी गोष्ट जेव्हा छापली जाते त्या म्हणते ती लिगली लागू होते, छापली जाते. आणि जर नीट चालवल्या, गाड्या सांभाळून चालवल्या तर काही होत नाही. आणि इलेक्ट्रिक व्हेकल तुम्हीच बघा ना, मागच्या 3-4 वर्षापासून जबरदस्त व्हॉल्यूम वाढलाय. 2 व्हीलर सेगमेंट, कार सेगमेंट, कमर्शियल व्हेकल सेगमेंट. आणि आता तर 55 टनाच्या मोठ्या ट्रक सुद्धा इलेक्ट्रिक झाल्या. आपली पुण्यातलीच कंपनी ब्लू एनर्जी मोटर्स, त्यांनी स्वॅपेबल बॅटरी कॉन्सेप्ट आणली की ज्या फिक्स रूटला गाड्या चालतात, मुंबई पुणे रूटवरती, खोपोली पासून गेल्यानंतर ते जा, तुम्ही चार्जिंगला वेळ नका घालू, आमचं स्टेशन राहील, बॅटरी स्वॅप करा. थोडं डायजेस्ट करायला हार्ड टेक्नॉलॉजी आहे, पण मी ती प्रत्यक्षात तिथे पाहिले. आपले माननीय मुख्यमंत्री साहेब तिथे आलेले, फडणवीस साहेब उद्घाटनाला आलेले, त्यांनी ती ट्रक चालवून सुद्धा पाहिली होती. ती व्हिडिओ आहे युट्यूबला. तर ते खरंच, ती जी टेक्नॉलॉजी आहे ना, ती आपल्या महाराष्ट्रातल्या कंपनीने पहिल्यांदा आणली. ही सगळ्यात मोठी गोष्ट ब्लू एनर्जी मोटर्सने. आता ती टेक्नॉलॉजी मॉन्ट्रा इलेक्ट्रिकने पण आणलेली आहे दिल्लीमध्ये. त्यांनी पण त्यांचा रायनो 5538 ट्रक आणलाय. तर 55 टनचे ट्रक इलेक्ट्रिक झाले.
ते 100, 200, 300 किलोमीटर चालायला लागले. प्लस आज मी पुण्याला आलो सकाळी, मला गाडीत शिवनेरीत एक व्यक्ती भेटले होते. ते ओलेक्ट्रा नावाच्या कंपनीत आहेत कामाला. ओलेक्ट्रा आता तुम्ही बघा, आपली शिवनेरी पण इलेक्ट्रिक झाली. तर तर त्यांनी पण BYD ब्रँड बरोबर कोलॅब करून भारतामध्ये जे आहेत त्या ट्रक्स आणल्या आहेत, इलेक्ट्रिक ट्रक्स, जे आता करंटली जयपूर, उदयपूरला डिप्लॉय झाल्या आहेत, हळूहळू सगळीकडे डिप्लॉय होते. बरं, हा बिझनेस जो आहे ना सगळा B2B चालतोय मोठ्या ट्रकांचा. एंड कन्झ्युमरला ते अजून गाड्या विकत नाहीयेत, कंपनीजलाच विकतायत. म्हणजे कंपनीला विकण्याचं रिझन असं की कंपनीला जर 10-15 गाड्या विकल्या तर कंपनीच्याच प्रिमायसेसमध्ये चार्जिंग स्टेशन, बॅटरी स्वॅपिंग स्टेशन त्यांना बांधकाम करून देता येतो OEM कंपनीला. ओके. हळूहळू हे पण B2C मध्ये उतरतील, त्याच्यानंतर होईलच जे काय ते. यस. इलेक्ट्रिकमध्येच मला सांगा की टॉप 5 कुठल्या सांगाल तुम्ही की ज्या लीड करताय सध्या भारतात? सेगमेंट वाईजच आहे बघा. आता जो सर्वात छोटा सेगमेंट आहे, सर्वात जास्त विकला ना जरा, तो B2C आहे, म्हणजे डायरेक्ट टू कस्टमर विकतायत गाड्या शोरूम मधून. ते म्हणजे टाटा मोटरची एस EV, 3 मॉडेल येतात त्याच्यात. सर्वात छोटाही येतो जो 3 व्हीलर्सला रिप्लेस करायला बनवलेला आहे त्यांनी, एस प्रो EV, तो पण चांगला आहे. नंतर S1000 आणि इंट्रा EV. त्याच्या वरच्या सेगमेंटमध्ये जाल तर आयशरची एक येते प्रो एक्स EV. ओके. 3 टन ग्रॉसवेट सेगमेंटमध्ये. त्याच्यावरती टाटा मोटरची अल्ट्रा T.7 EV येते 7 टनमध्ये. आणि त्याच्यानंतर अंडर द आता म्हणजे टेस्टिंग फेजमध्ये आहेत अशोक लेलँडच्या 19 टन मधल्या गाड्या आहेत, हेवी व्हेकल, हेवी 6 टायरमध्ये. आणि त्याच्यावरती डायरेक्ट लिप घेतली ती 55 टनमध्ये. ते घोडा सेगमेंट आपण त्याला बोलतो, हॉर्स सेगमेंट, ट्रॅक्टर ट्रेलर, तो डायरेक्ट 55 टनमध्ये. कारण रिजिड जो सेगमेंट आहे आपला 10 ते 16 टायर, याच्यात EV सध्या तरी आलेली नाही, कारण ऍक्सल्स जास्त असल्यामुळे बॅटरी प्लेसिंगला त्रास होतो. पण त्याच्यावर काम चालू आहे. टाटा मोटर्सने ऑटो एक्सपोमध्ये देखील ती गाडी दाखवली होती. केबिनच्या मागे थोडीशी जागा आरक्षित ठेवून तिथं बॅटरी पॅक सेट करून GVW मधनं ते बॅटरीचं वजन मायनस करून ते येणार आहे. आणि बसेस तर आपल्या झाल्याच आहेत. बसेस पॅसेंजर सेगमेंट पण कमर्शियलचाच भाग आहे. तर ओलेक्ट्रा EV, JBM, ओलेक्ट्रा बघतोय आपण, टाटा मोटर्स, आयशर, सर्वांनी त्यांच्या ज्या बसेस आहेत, इव्हन पर्पल ट्रॅव्हल्स आपली पुण्याची कंपनी आहे, त्यांनी मुंबई पुणे जो त्यांचा मेट्रो लिंक सर्व्हिस होती जुनी, जेव्हा आधी ते वॉल्वो चालवायचे, तिथं त्यांनी आता 50 इलेक्ट्रिक गाड्या ज्या आहेत त्या स्विच अशोक लेलँडच्या त्या डिप्लॉय केल्या आहेत. त्यांचा देखील प्रोग्राम आम्ही 2-3 महिन्यापूर्वी स्वारगेटला अटेंड केला होता. तर कसं आहे ना, फिक्स रूट जो असतो तो मुंबई पुणे फिक्स रूट झाला, मध्ये चार्जिंग स्टेशन सुद्धा आहे. इथं चालवायला डिझेल गाडीच्या कंपॅरिझनमध्ये ही गाडी जी आहे EV, ती रनिंग कॉस्टच्या कंपॅरिझनला चांगली पडते. कारण त्याच सेगमेंटला जर तुम्ही डिझेल बस घ्यायला गेले वॉल्वोची, ती 1 करोडला जाणार, EV पण 1 करोडला जाते. पण रनिंग कॉस्ट जर कम्पेअर केले तर EV तुमचा जो तुमचा ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, तो डिझेलपेक्षा लवकर आणून देते, शॉर्ट रूट. त्याच्यामध्ये मला इन्फ्रास्ट्रक्चर बद्दलचा प्रश्न आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल खूप सिरियस इश्यू आहे. ठीक आहे, कारण की लोक व्हिडिओ टाकतायत त्याबद्दल की आम्ही EV तर घेतली बाबा गव्हर्नमेंटच्या सांगण्यावरून की ग्रीन एनर्जीला आपण सपोर्ट करू वगैरे वॉट एव्हर, पण इन्फ्रास्ट्रक्चर त्या लेवलचं त्यांनी केलं नाही किंवा आहे ते सस्टेन होत नाहीये. त्याच्यावर कोणी मॉनिटर करत नाही, त्याला नीट कंट्रोल करत नाही ना, त्याचा मेंटेनन्स आहे, ते बंद आहे चालू आहेत की कोणी नीट चेक करत नाहीये. याबद्दल काय वाटतंय? हे बघा, मी माझ्या अभ्यासाप्रमाणे सांगतो, 2 प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. पहिलं जे गव्हर्नमेंट देते, दुसरं जे OEMs देतात, आणि तिसरं जे मी अभ्यास करून काढलं की फ्युल पंप्स. आता HPCL, BPCL, GOBP, शेल यांच्या सुद्धा पेट्रोल पंपावरती त्यांच्या ऑफिशियल त्यांचे EV हे आहेत, चार्जिंग स्टेशन्स आहेत. गव्हर्नमेंटचे कमी आहेत, OEMsचे सुद्धा आहेत. टाटा मोटर्सचं वैयक्तिक चार्जर, MGचं वैयक्तिक चार्जर, मारुती सुझुकीचं वैयक्तिक चार्जर. बरं, याच्यात असं नाही की टाटाच्या चार्जरवर MG चार्ज नाही होणार. CCS2 कॉमन आहे, MGच्या चार्जरवर टाटाची पण गाडी चार्ज होणार. प्लस याच्यात स्टार्टअप्स पण आहेत, भरपूर स्टार्टअप कंपनीज आहेत जे चांगल्या सर्व्हिस देतात ॲट अन ॲडिशनल कॉस्ट. आता एक कार घेणारा व्यक्ती काय विचार करतो की भाई मी 50-60 रुपये एक्स्ट्रा टाकेल, मी प्रायव्हेटमध्ये चार्ज करून घेईल. ट्रक घेणारा तो नाही विचार करत. ट्रक घेणाऱ्याला कुठे जायचंय, मालक जिथं सांगेल तिथं चार्ज करायचे. मग ते OEMचं चार्जर असेल, गव्हर्नमेंटचं चार्जर असेल, जिथे त्यांना परवडेल. हो. आता जे DFC आहे, DFC म्हणजे भारतात एक नवीन टर्म आली, डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर. असे रूट जिथं फक्त मालाचं संचलन होतं. जसं आपला भिवंडी ते पुणे एक रूट आहे, सोलापूर ते पुणे आहे, इचलकरंजी ते पुणे आहे, जो आपला कम्प्लीट टेक्सटाईल इंडस्ट्रीवर चालतो. ते हे जे इंडस्ट्रियल बेल्ट आहेत, इव्हन आपला चाकण
खूप मोठा इंडस्ट्रियल बेल्ट आहे भारतातला, इथून माल बनून Yes. बाहेर जातो. तर चाकण ते संभाजीनगरची जरी आपण MIDC पकडली, छत्रपती संभाजीनगर MIDC, या 2 MIDCच्या आतमध्ये चार्जिंग स्टेशन्स आपल्या जेवढे हवेत तेवढे नाही आहेत. येस, ते आहे, ते हो. भरपूर लोकांनी जर आले तर ह्या रूटमध्ये फिक्स गाड्या चालवणारे नक्कीच ईव्हीवर शिफ्ट होतील, कमर्शियल व्हेकल्सवाले 100%. कारण हा चेंज मी पुणे नाशिक रूटवर पाहिला आहे. तिथं बऱ्यापैकी आता ब्लू एनर्जी झालंय. नाशिक भिवंडी ते नाशिक रूटवरती पण भरपूर ईव्ही वरती शिफ्ट झालेत. बरं, जे ईव्हीला घाबरतात ते LNG वर शिफ्ट झालेत. कारण आता तुम्ही खानदेशातले, तुम्ही म्हटले आपल्या धुळ्याच्या इथे मोठा LNGचा पंप झालाय, नाशिकच्या इथे झालाय, नागपूरला झालाय. तर समृद्धी हायवे झाल्यामुळे काय झालंय, भिवंडीला जी LNG ट्रक फुल झाली ती डायरेक्ट आपल्या नागपूरपर्यंत नॉन स्टॉप जाते विदाऊट एनी रिफिल. डिझेल भरायला, त्याला फ्युलिंग करायला त्याला वेळ जात नाही, गाडी निघते डायरेक्ट तिकडे जाते, पोचते. ड्रायव्हर पण थकत नाही, कारण एक्सप्रेस वेवर चालवायचे आणि गाड्या पण कम्फर्टेबल आहेत तेवढ्या. तर जे ईव्हीला घाबरतायत ते LNG वर अडॅप्ट झालेत, आणि जे LNG पण घाबरतायत ते CNG वर अडॅप्ट झालेत कमर्शियल व्हेकलमध्ये. आपले जे फॉरेन ब्रँड्स आहेत, Yes. वोल्वो, स्कॅनिया, हो. मॅन, यांच्यामध्ये ना आपले जे इंडियन ब्रँड्स आहेत त्यांच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला मेजर? बघा, मेजर जो व्यावसायिक दृष्ट्या पाहिला तर किमतीचा फरक आहे खूप मोठा. 1.5 करोडच्या त्या गाड्या आहेत. त्याच गाड्या त्याच सेगमेंटच्या 55 टनच्या टाटा मोटर्सचे जे प्राईम प्रोडक्ट आहेत, जसं प्रायमा, अशोक लेलँडची गरुड नाही, हिप्पो, भारत बेनची प्रीमियम ट्रक येते, त्यानंतर आयशरची येते IC 55 8055. ह्या गाड्या 50-70% लेस कॉस्टमध्ये अवेलेबल आहेत. ओके. फीचरवर कॉम्प्रोमाइज केलंय, पण इंजिनची ताकद तेवढीच आहे, सर्व आहे. बरं, त्या गाड्या चांगल्या आहेत, मी मानतो. युरोपियन स्टँडर्डच्या गाड्या आहेत, त्या आल्याही पाहिजे भारतात. इनफॅक्ट मोठ्या मोठ्या डिलिव्हरी नावाची कंपनी आहे भारतात, जी सर्वात मोठी लॉजिस्टिक्स कंपनी झाली आहे वॉल्वो वापरणाऱ्यामध्ये. त्यांचा टोटल फ्लीट वॉल्वो आणि भारत बेन्सचा आहे. तर त्याच्यात इश्यू काय होत होतं सर, की गाडी ठोकली, पार्ट मिळाला नाही, मग ती तशीच रन होते रूटवरती, कारण उभी तर ठेवणार नाही तो, लोन पे करायचं आहे सर्वांना. पार्ट्सचा इश्यू आहे, मायलेजचा थोडासा कन्सर्न आहे, कारण त्यांचे इंजिन्स 8-8 लिटर 7-7 लिटरचे मोठे मोठे इंजिन्स आहेत. तर ते, आणि तिसरा की काढता पाय घेतला भरपूर कंपन्यांनी. त्यांनी भारतात आले, MAN आली इंडियामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी, इंदोरला प्लांट टाकला फोर्स बरोबर, इनिशियली ट्रक्स काढले गेले. AMW आली, एशिया मोटर वर्क्स, टाटाकडनं पार्ट्स घेतले, टाटाचे इंजिन्स, टाटाचे स्पेअर पार्ट्स यूज करून ट्रक बनवली, गायब झाले. आता ज्यांच्याकडे AMWचे ट्रक्स आहेत ते रडतायत, ज्यांच्याकडे MANचे ट्रक्स आहेत ते रडतायत की पार्ट्स मिळत नाही. व्होल्वोला मानलं पाहिजे, कारण व्होल्वो थांबली. व्होल्वो मुख्यतः बसेसमुळे थांबली, आणि ट्रक्सचा सेगमेंट पण, कारण मायनिंग सेगमेंटमध्ये त्यांचे टिपर्स जबरदस्त चालतात, आणि त्यांचं B2B चालतं. स्पेअर पार्ट्सचा जो बिझनेस आहे, समजा एखादा कस्टमर आहे 200 गाडीवाला, तर त्याच्या साईटवरती सर्व्हिस, त्याच्या साईटवरती स्पेअर पार्ट्स अवेलेबिलिटी, तसं. पण स्कॅनियाने काढता पाय घेतला. स्कॅनिया सुद्धा इंडियात खूप चांगली परफॉर्म करत होती बसेस आणि ट्रक्सच्या सेगमेंटमध्ये. ते पण आता ऑर्डर बेसिसवरती गाड्या देत आहेत पुलर आणि टिपर सेगमेंटमध्ये. गाड्या तर नक्कीच चांगल्या आहेत, त्यांच्यात ड्रायव्हर सेंट्रिक केबिन आहे, ड्रायव्हर कम्फर्ट त्याच्यात दिलेला आहे, ड्रायव्हरला झोपायची जागा दिलेली आहे. आपल्या गाड्यांमध्ये पण आहे, नाही असं नाही, पण त्यांच्या गाड्यांमध्ये जो कम्फर्ट आहे, ते कॅबिनला सस्पेन्शन दिलंय, एअर सस्पेन्शन सीट दिले, ज्याच्यामुळे जिथं आपली गाडी ड्रायव्हर 200-300 किलोमीटर थांबून साईडला थांबवतो, तिथे ती गाडी तो 400 ते 500 किलोमीटर चालू शकतो, युरोपियन गाडी. ओके. तर हाच एक मेजर डिफरन्स आहे, जो कम्फर्टच्या दृष्टीने पाहिला, आणि दुसरा प्राइसच्या दृष्टीने पाहिला, की प्राइस कम्फर्ट कम्स ॲट अ प्राइस. तर ते 1.5 करोड तुम्हाला खर्च करावे लागतील, मग जाऊन तुम्हाला ते कम्फर्ट मिळणार आहे. ओके. गव्हर्नमेंटचा जी स्क्रॅपेज पॉलिसी आहे, हो, आणि ते जे नॉर्म्स आहेत, तर त्याचा काय परिणाम होतोय आपल्या ट्रक्सवर सध्या? हे बघा, खूप परिणाम झाला. आधी असं नव्हतं. आधी आपल्या ट्रकांवरती सुद्धा बघितलं असेल, महाराष्ट्रातल्या मागे भाग्यलक्ष्मी लिहिलं जायचं. का? कारण ती एक ट्रक 3 ते 4 परिवारांचा उदरनिर्वाह करते. कसा? मालकाचा तर करतेच, ड्रायव्हरचा करते, चालवणाऱ्याचा, जे सारथी आहेत, पूर्ण चेन आहे त्याच्यावर डिपेंड. जी ट्रक ज्या ढाब्यावर जेवायला थांबली त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यात होतो. बरं, सामान लोड अनलोड करायला जे कामगार असतात त्यांचा उदरनिर्वाह त्या एका ट्रकवर होतो. म्हणून मी वैयक्तिक सुद्धा ट्रकांना भाग्यलक्ष्मी असं म्हणतो. ते तुम्ही लिहिलेलं पण पाहिलं असेल. यस, लोकांना लिहिलेलं असतं. आधीच्या ट्रक तेवढ्या मेंटेन व्हायच्या, तेवढ्या चालायच्या, तेवढे त्यावेळेसचे स्पेअर पार्ट्स, त्यावेळेची मॅन्युफॅक्चरिंग तशी होती की तुम्हाला एक ट्रकवर रस दिसणार नाही, गंज दिसणार नाही, पार्ट लवकर खराब होणार नाही. पण BS6 आल्यापासून पार्ट्सची रचना अशी झाली, कंपन्यांचे सप्लायर वीक झाले, पार्ट्स आधीसारखे येत नाहीत.
म्हणजे आधीचा जो पार्ट मी म्हणेल की 20-25 हजार किलोमीटर चालायचा तो आता 12 ते 15 हजार किलोमीटरच चालतो. रिलायबिलिटी काहीच नाही राहिली. बरं आता ट्रक रस्त्यावर चालवायचे तर मालक काय म्हणतो की बाबा रे करून घ्या, काम करून घ्या, पण ट्रक माझी ऑन रोड पाहिजे. स्क्रॅपेज पॉलिसीमुळे काय झालं की 15 वर्षापर्यंतच्या ज्या गाड्या आहेत जुन्या, ज्या तुम्ही मेंटेन जरी नीट केल्या असल्या त्या स्क्रॅप होणार. समजा तुमची गाडीची व्हॅल्यू स्क्रॅपेजच्या दिवशी 70-80 हजार ठरवली, ती नवीन ट्रक घेताना काहीतरी टक्केवारी आहे, ती तुमचं बसून होतं म्हणजे सगळं ते त्याच्यातनं रेजिस्ट्रेशन मधनं मायनस होणार. कॅश डिस्काउंट नाहीये. ओके. असं नाही की ट्रक भंगार झाली, स्क्रॅपेजच्या थ्रू विकली तर तुम्ही नॉर्मल स्क्रॅपवाल्याला विकली तर तुम्हाला तिचं वजनाप्रमाणे पैसे मिळणारच. पण जर पॉलिसीच्या थ्रू गेलं तर तुम्हाला कॅश नाहीये. तुम्हाला नेक्स्ट तुमचं वाहन घेताना त्याच्या रेजिस्ट्रेशन मधनं ते त्याच्यात तुम्हाला मायनस होणार आहे. हो, विशाल दादांच्या पॉडकास्टमध्ये ते तुम्हाला डीपमध्ये सांगतीलच याच्याबद्दल. याच्यामुळे झालं काय सर की आता ट्रक स्वस्त नाहीयेत. 16 टायरची आज जर तुम्ही ट्रक घ्यायला गेले, कम्प्लीट बॉडी बिल्डिंग वगैरे सगळं तिचं कागद बिगद करून 60 ते 65 लाखाचा खेळ आहे आज सगळा. किती कॅपॅसिटीची? 16 व्हीलर 48 टन्स 48 टन तो तिचा ग्रॉस वेट आहे. पेलोड 30 ते 32 टनाचाच मिळणार आहे. 60 ते 65 लाखाला जाते. हो, आज तिची चॅसी तुम्हाला 52 ते 55 लाखाला फक्त चॅसी मिळते. 15-20 लाखाची बॉडी बिल्डिंग. आता 50-60 लाखाची गाडी घेणारा खर्च तर करतोच ना बॉडी बिल्डिंग मध्ये, त्याच्या आवडीप्रमाणे कलर. आता महाराष्ट्रातली रंगसंगती, लाकूड सागाचंच लाकूड पाहिजे, लॅमिनेटेड, परत ती चॅसी खोलून लाल रंगवतात, रेड ऑक्साईड मारतात, भरपूर आहेत. प्रत्येक जण त्याच्या आवडीप्रमाणे खर्च करताना कोणी बघत नाही. 60-65 लाखाचं ते वाहन आहे. 2-2.5-3 लाख रुपये त्याचा हप्ता येतो, ड्रायव्हर क्लिनरचा पगार आहे, टोल द्यायचा आहे, प्लस रस्त्यावरती प्रसाद वाटायचा आहे जिथं गाडी जाईल तिथं. ते तर असतातच. यस. मग खर्च खूप आहे. खर्च वर्सेस कमाईचा बसत नाहीये. भरपूर मालक असे येत माझ्या कम्युनिटीमधले जे खिशातून पैसे देत आहेत, कारण काय करणार, पर्याय नाहीये. त्याच्यात हे स्क्रॅपेज पॉलिसीचं गव्हर्नमेंटने टाकलं हे खूप हे आहे, कारण गाडी जरी तुमची मेंटेन असली तरी तुम्हाला ती स्क्रॅप करायची. ह्या गाड्या दरवर्षी पासिंग होतात. ट्रक्स जे आहेत ते एव्हरी इयर पास होतात. आपली प्रायव्हेट गाड्यांसारखं नाही की एकदा पासिंग केली झालं. म्हणजे याचा फटका बसतोय. स्क्रॅपेज पॉलिसी, एव्हिएशन नॉर्म्स आहेत, फटका बसतोय. तर खूप फटका बसतोय. याच्यात गव्हर्नमेंट ओईएम्सनी चांगलं केलं. जसं टाटा मोटर्सने रिवायर प्रोग्राम आणलाय. टाटा मोटर्सचं रिवायर असं आहे की टाटामध्येच तुम्ही गाडी स्क्रॅप करा, मग ती कुठल्याही ओईएमची असो, असं काही नाही. ते टाटामध्येच स्क्रॅप करा. टाटा तुम्हाला पूर्ण सहयोग करते त्या पूर्ण प्रोसिजरमध्ये. पेपर वर्क असेल, पुढची गाडी घेणं असेल, ते पूर्ण तुमचं डॉक्युमेंटेशन, तर ते खूप सोपं झालंय. आणि ती स्क्रॅपेजचा आता हळूहळू सर्व कंपन्या, महिंद्रा, आयशर, टाटा हळूहळू त्याच्यात जात आहेत आणि करतायत. पण मुळात थोडंसं ते खराब आहे आपल्या इंडस्ट्रीसाठी. भारतात एका ट्रकची जी कमाल मॅक्सिमम आणि मिनिमम लोडिंग कॅपॅसिटी आता ट्रक जर बघितली, सर्वात छोटी आपली टाटा मोटर्सची एस येते. पण 3 व्हीलर सेगमेंट जरी आपण बघितला तो सुद्धा एक महत्वाचा सेगमेंट आहे. त्याच्यावर पण खूप मोठी इंडस्ट्री. हो, लास्ट माइल डिलिव्हरीमध्ये तोच यूज होतो 3 व्हीलर. तर त्यांचा अप्रॉक्सिमेटली 400-450 किलो पासून पेलोड स्टार्ट होतो, 4.5 क्विंटल. आणि जो 4 व्हीलरचा आपण पकडला तर 700 किलो टाटा एस. आणि सर्वात हायेस्ट जे आपल्या भारतात 55 टन ग्रॉस वेट. कुठली? सर्वच ओईएम मध्ये, टाटा मोटर्स, अशोक लेलँड, आयशर. त्यात बेस्ट कुठली, म्हणजे जर हायेस्ट लोड कॅपॅसिटी? हायेस्ट हे बघा, ओव्हरलोडला चालवायला तर टाटा मोटर्सच आहे 55 टन मध्ये. टाटा मोटर्स, अशोक लेलँड हेच 55 टन मध्ये आहे. किमान तुमची टाटा एस मध्ये 700 किलो, मॅक्झिमम 55 टन ग्रॉस वेट तुम्हाला 55 टनच्या सेगमेंटमध्ये पाहायला मिळेल ओव्हरऑल. अजिंक्य सर, मला सांगा, आता कमर्शियल व्हेकल मध्ये एअर सस्पेन्शनचे किती फायदे, किती इम्पॉर्टंट आहे ते? हे बघा, युरोपमध्ये ही टेक्नॉलॉजी 70च्या दशकापासून आहे, एअर सस्पेन्शन. आपल्याकडे यावर्षी आली ट्रक्समध्ये. म्हणजे इतके वर्ष लागलं आपल्याकडे? हे बघा, लिफ्ट एअर सस्पेन्शन आपल्याकडे 2007 पासून आहे. जे ट्रकमध्ये तुम्ही लटकणारं चाक पाहिलं असेल, जे लोड काढल्यावर वर जातं, ते लिफ्ट ऍक्सल आहे. त्याच्यात पण एअर सस्पेन्शन यूज होतं. पण प्रॉपर रिजिड एअर सस्पेन्शन या वर्षी आलं. कुठल्या व्हेकल्स मध्ये? अशोक लेलँडने आणलं. खूप चांगली गोष्ट आहे की एखादी इंडियन ओईएम ट्रक ड्रायव्हर्सचा, मालकांचा विचार करून कम्फर्टसाठी, कारण तुम्ही रिकाम्या ट्रकमध्ये कधी बसलेत नाही, आपल्या खानदेशच्या भाषेमध्ये ती हिसाळ्या मारते. रिकामी ट्रक मध्ये बसणं खायचं काम नाहीये. पाठीचा कार्यक्रम होणार. जर तुमचा पाठीचा त्रास असेल तर तुम्ही त्या ट्रकमध्ये 5 किलोमीटर पण बसू नाही शकत. एअर सस्पेन्शन मुळे काय होतं, गाडी स्टेबल चालते.
बरं, एअर सस्पेन्शन त्याच लोकांसाठी आहे जे अंडरलोड किंवा लिगल लोडवर गाड्या चालवतात. म्हणजे 30 टन लोडिंग कॅपॅसिटी 30 टन वरतीच, त्यांच्यासाठी सक्सेसफुल आहे. अशोक लेलँड सारख्या ओईएमने हा विचार केला, ही खूप मोठी गोष्ट आहे. मागच्या आठवड्यातच आम्ही त्यांचा इव्हेंट अटेंड करून आलोय दिल्लीमध्ये. तिथं त्यांनी त्या गाड्या शोकेस केल्या. नॉट ओनली वन, एव्हरी सेगमेंटमध्ये तुम्हाला काऊल पाहिजे, केबिन पाहिजे, कशी पाहिजे तशी त्यांच्याकडून गाडी घ्या. आणि असं नाही की त्यांनी जुनं टेक्नॉलॉजी बंद केली, ती सुद्धा अवेलेबल आहे. एअर सस्पेन्शन बरं झालं आलं. बसेसमध्ये आधीपासूनच आहे. आता बसेसमध्ये कम्फर्ट प्रायोरिटी झाली. इव्हन आपली गव्हर्नमेंट पण एसट्या जी आता घेते, विठाई, राजमाता जिजाऊ, या सगळ्या एअर सस्पेन्शनच घेतल्या आहेत, जी एक चांगली गोष्ट आहे. आणि ट्रक्समध्ये पण ती टेक्नॉलॉजी आता यावर्षी आली, कारण एअर सस्पेन्शन 2007 पासून आहे, टाटा मोटर्सने आणलं होतं. पण त्याच्यात टायर लिफ्ट व्हायचा. आता स्टेबल आहे. परत याच्यात पण ओनर्स आणि चालकांना असं वाटलं की हे पण लिफ्ट होतात टायर्स, पण असं नाहीये. हे टायर्स लिफ्ट नाही होत, हे रिजिड आहेत. तुम्ही आमची व्हिडिओ पाहू शकतात. आणि खरंच ही टेक्नॉलॉजी जर 70च्या दशकापासून युरोपमध्ये आहे, आता आपल्या भारतात आली, तर काही लोकांना ते निगेटिव्ह वाटलं की एअर सस्पेन्शनमुळे गाडी झुकेल, गाडी वाकून चालेल. तसं नाहीये. टेक्नॉलॉजी कुठलीही आणली जाते तर ती रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग करून आणली जाते. आणि माहिती म्हणून सांगतो की ह्या एअर सस्पेन्शन टेक्नॉलॉजीवरती अशोक लेलँड मागच्या 2 ते 3 वर्षापासून काम करते. रिगरस टेस्टिंग या गाडीचं झालंय, लोड टाकून झालंय, रोड सोर झालंय, प्लांटच्या आतमध्ये झालंय. त्याच्यामुळे ती फेल होणार असं मला तरी वाटत नाही एअर सस्पेन्शन टेक्नॉलॉजी. व्यवसायासाठी कुठला पिकअप जो ट्रक आहे तो बेस्ट तुम्ही सांगू शकता? बघा, हे सेगमेंट वाईजच आहे. जर तुम्ही लास्ट माइल व्यवसाय, आपले जे छोटे मोठे व्यवसाय जे पिकअप समजून घ्या, आता महिंद्राचे पिकअप त्याच सेगमेंट. म्हणजे तो लास्ट माइल डिलिव्हरी सेगमेंट आणि आपला तरकारी सेगमेंट भाजीपाल्याचा. बघा, स्पेसिफिक भाजीपाल्याला जर चालवायची तर 2च गाड्या, महिंद्रा बोलेरो पिकअप, टाटा इंट्रा. कारण ह्या व्यवसायात स्पीड महत्वाचं आहे. नाशिकहून शेतातून मेथीची भाजी भरून गाडी जर पुण्याकडे रवाना झाली तर ती टाइमात पोहोचली पाहिजे. त्याच्यात गाडीचा स्पीड, गाडीचा पिकअप चांगला पाहिजे, प्लस लोडिंग कॅपॅसिटी पण 1.5 ते 2 टनाची पाहिजे. याच्यात मी तरी म्हणेल की बोलेरो पिकअप सारखं प्रोडक्ट आजपर्यंत भारतात बनलं नाही, पण मागच्या काही वर्षांपासून टाटा मोटर्सची इंट्रा पण तिला चांगलाच टक्कर देते आहे या फील्डमध्ये, तरकारी सेगमेंटमध्ये. आणि त्याच्या खालचा जो सेगमेंट पाहिला, जो आपण स्टार्टिंग सेगमेंट म्हणतो, की समजा कोणी असेल की मला फूड ट्रक टाकायचं आहे व्यवसायासाठी, त्यात रनिंग कमी असतं, तर त्यासाठी त्यांनी टाटा मोटर्सची एस पेट्रोल गाडी घ्यावी. कारण त्याच्यात रनिंग कमी आहे, 4 लाखात ती गाडी मिळून जाते आणि पेट्रोल आहे. तुमचं रनिंग कमी आहे तर तुम्ही त्यात मस्तपैकी फूड ट्रकचा व्यवसाय चालवू शकता. आणि त्याच्यावरचा जो आहे दूध, न्यूजपेपर, मंडप डेकोरेटर्स, ज्याच्यात गाडी फिरत असते, त्याच्यासाठी टाटा मोटर्सची CNG गाडी घ्या, एस किंवा इंट्रा. की जर टाटा मोटर्सचं तुमच्या भागामध्ये स्पेअर पार्ट्स अवेलेबिलिटी सर्व्हिस नसेल तर महिंद्राची जितो, विरो या सिकिल एक चांगला ऑप्शन ठरू शकतात तुमच्यासाठी. ओके, याच्यातच आपण मायलेज बद्दल बोलूया की डिझेल, त्यानंतर CNG आणि EV येऊ शकतो. EV आहे. सो कुठलं मायलेज मध्ये कुठलं बेस्ट असेल? हे बघा, मायलेज साठी डिझेल, CNG तर ऑलमोस्ट बेस्टच आहे. CNGचा मायलेज नसतो, पहिली गोष्ट म्हणजे रेंज असते की फुल टँक केल्यावर किती किलोमीटर चालेल. तर उदाहरणार्थ टाटा मोटरची इंट्रा घेतली CNG वाली, तर ती CNG वरती 350+ किलोमीटर चालते, प्लस तिला पेट्रोल टँक येतं. पेट्रोल आणि CNG कंबाईन केलं तर कंपनी म्हणते 800 किलोमीटर चालते गाडी. तर तो तिचा रेंज झाला. EV मध्ये पण सध्याचे जे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत त्या सेगमेंटमध्ये ते 150 ते 200 किलोमीटर आरामात चालून जातात. मॉन्ट्रा इलेक्ट्रिक, आयशर, टाटा मोटर्स, स्विचचे. आणि डिझेल त्यांनी घ्यावं ज्याला टर्न अराउंड टाइम फास्ट पाहिजे. कारण CNGला जर तुमची गाडी फिलिंगला गेली, 1 तासाचा खेळ आहे कुठल्याही पंपावर, तेवढ्या वेळेत तुमची डिझेल गाडी 50 ते 60 किलोमीटर कव्हर करेल, पुढे जाईल. ज्याला टर्न अराउंड टाइम पाहिजे, ज्याला नाशिकच्या मार्केटवरून भाजी भरली, पुण्याला सोडून परत नाशिकला पोहोचायचं राहते, त्याने डिझेल घ्यावी. ज्याला वेळेचा कन्सर्न आहे त्याने डिझेल, वेळ आणि पिकअपचा कन्सर्न आहे, ज्याला पॉवर पाहिजे, पॉवर ॲट थ्रॉटल, त्याने डिझेल घ्यावी. हा एक डिफरन्स आहे या तिन्ही मधला. आणि ज्याचं रनिंगच नाही, जसं मी बोललो फूड ट्रक टाकायचे, त्याने पेट्रोल घ्यावी. कारण पेट्रोलचा ॲक्विजिशन कॉस्ट CNG आणि डिझेलपेक्षा खूप कमी आहे. मी बोललो तुम्हाला 4 लाखात ती गाडी येते अजून सुद्धा. तर तसं म्हणजे गरज आणि ऍप्लिकेशन लक्षात घेऊन गाडी घेणे, कोणाच्या सांगण्यावरून न घेणे की माझं रनिंगच 100 किलोमीटर आहे तर मी EV घेतो असं. ओके, आता पुढचा सेगमेंट जो आहे तो पॉलिसी हॉटटेकचा आहे. त्यात पहिला क्वेश्चन आहे की सरकारनं पेट्रोलमध्ये E20% इथेनॉल जे आहे ते सक्तीचं केलंय, राईट?
आणि उद्या डिझेलमध्ये पण आयसोब्युटेनॉलचं जे Mixing स्टेटमेंट दिलंय चालू आहे. आम्ही आणू शकतो किंवा आम्ही त्याच्यावर स्टडी करतोय, हो. तर याचा कमर्शियल ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीवर काय परिणाम होऊ शकतो? हे बघा, याचं थोडं मी इन डेप्थ उत्तर देतो. पॉलिटिकली आन्सर नको नाही, politically अजिबात नाही. तुमचं जे अनालिसिस आहे येस येस येस, माझ्या स्टडीनुसार यस मी भरपूर ओईएम्स बरोबर चर्चेत असतो, जे संबंधित अधिकाऱ्यांशी. ते सुद्धा आमच्याकडनं इनपुट्स घेत असतात आम्ही. बट आम्हाला मेन इनपुट मिळतं ड्रायव्हर्स आणि ओनर्स कडून. इन द एंड ते गाड्या वापरतात. बरं, आता ते मंत्री बोलले की E20 तर चालूच आहे, काही एक 2 वर्षापूर्वी आलं होतं. E35 करू, E45 करू, E85 करू. E85चा पंप उद्घाटन करून मोकळे झाले. कार लॉन्च गेली. अरे तुम्ही त्या गाड्या तर द्या आधी लोकांना, मग पंप लॉन्च करा. फ्लेक्स फ्यूल गाड्या तर लॉन्च करा. पंप लॉन्च केला, त्याच्यानंतर घाईघाईमध्ये हिरो होंडाने 2 मोटरसायकली लॉन्च केल्या, सुझुकीने वॅगनर लॉन्च केली, सुझुकीने गिक्सर लॉन्च केली E85 वर चालणारी. अरे पण त्या घेणार कोण आहे? बरं, लोकांमध्ये हाही संभ्रम आहे की उद्या जर मी E85 गाडी घेऊन आलो, ती साध्या पेट्रोलवर चालेल का? हा विषय झाला पेट्रोलचा. आता मी जरी या फील्डचा, तरी मी पेट्रोल गाडी वापरतो, मोटरसायकल. माझी बहीण पेट्रोल ॲक्टिवा वापरते, माझे वडील पेट्रोल बुलेट वापरतात. आता वडिलांचं कन्सर्न असा झाला की त्यांना गाड्यांचा शौक आहे, मी आधीच बोललो. त्यांची 2018ची पेट्रोल बुलेट. त्यांचं म्हणणं, आता मी हिचं काय करू? कारण आता मागच्या 2 वर्षापासून इथेनॉलमुळे मी खरं सांगतो क्लॅशेस जाणवत आहेत. हो हो हो, तिची वाट लागली आहे. तिचं मायलेज कमी झाला, तिचा पिकअप कमी झाला, सारखी बंद पडते. व्हॉट अबाउट बॉडी पार्ट्स? कार्बोरेटर करोड होतोय. टँक आतून, बुलेट तुम्हाला माहिती आहे मेटल जे असते पूर्ण, टँक आतून करोड होतोय. माझी देखील मोटरसायकल कार्बोरेटेड आहे, होंडा एक्स ब्लेड. तिच्यात पण तो इश्यू मला जाणवतोय. पण तो कन्सर्न कव्हर करण्यासाठी मला आता ऑप्शन मार्केटमध्ये E20 आहे. मी उद्या 1.5-2 लाख रुपये टाकून E20 गाडी घेऊन पण घेतली, पुढे जर यांनी E85 आणलं तर ती गाडी पण माझी वेस्ट आहे. बरोबर. डिझेलमध्ये मंत्री साहेबांनी काय सांगितलं की माझ्या घरी म्हणे डिझेल जनरेटर आहेत, ते मी बायोडिझेल मिक्स करून चालवतोय. तर मी त्यांना सांगू इच्छितो, किंवा टेक्निकली लोकांनाही सांगू इच्छितो, की डिझेल जनरेटर आणि ट्रकच्या इंजिनमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. ते एक वेगळ्या आरपीएम वर चालतं, ट्रकचं इंजिन वेगळ्या आरपीएम वर चालतं. जर बायोडिझेल किंवा आयसोब्युटेनॉल ब्लेंडिंग आलं डिझेलमध्ये, आपली फ्राईट इंडस्ट्री, लॉजिस्टिक इंडस्ट्री, ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री बंद पडेल, कोलॅप्स होईल डायरेक्टली, पूर्ण पडेल. कारण याचा लार्ज स्केल इम्पॅक्ट आहे, नॉट ओनली ऑन ट्रक्स बट ऑन रेल्वेज. ओके. आपल्या भारताचे रेल्वे इंजिन सुद्धा अजून डिझेलवर चालतात. यस, त्याच्यावर परिणाम होईल, आपल्या ट्रकांवर परिणाम होईल. कारण त्यांच्यातला माल याच्यात उतरतो, याच्यातला माल याच्यात उतरतो. ही सायकल आहे ना. ट्रक मधले सिमेंटच्या गोणी ज्या बिलासपूरवरनं भरून येतात, त्या ट्रकमध्ये भरल्या जातात, ट्रेनमधून ट्रकमधून लास्ट माइल डिलिव्हरीच्या गाड्यांमधून ते सिमेंट छोट्या 3 व्हीलर्स मध्ये आपल्या घरापर्यंत येतं, जेव्हा आपण घराचं काम करतो. आपण डिझेल आहेत. खूप लार्ज स्केल इम्पॅक्ट होईल. इंजिनमध्ये मॉडिफिकेशन करण्याचा खर्च वाढेल आणि ट्रक ओनर्स नाही करू शकणार तो खर्च, कारण ते खूप मोठी प्रोसिजर आहे. ट्रकच्या इंजिनमध्ये मॉडिफिकेशन करणं खूप मोठी. उद्या कंपनी काय म्हणेल, बाबा मी तुला वॉरंटी देत नाही 6 वर्षाची, तू इंजिन खोललंस ना. काय करेल? इथं फसणार कोण आहे? गाडी मालक, गाडी चालक. बरोबर. आणि ओईएम पण फसणार आहे. गव्हर्नमेंटच प्रेशराईज केलं तर ओईएम पण फसणार आहे याच्यामध्ये. तर तेच आहे, इथेनॉल कसं एक जे मी बोललो की कम्प्युटर्स, बाईक्स, कार्स तिथपर्यंत झालं. E20 गाड्या कंपन्यांनी आणल्या. आयसोब्युटेनॉलवर चालणाऱ्या अजून टेस्ट व्हायच्या आहेत. मग त्या येतील, मग होईल. पण शक्यतो सध्याची परिस्थिती तशी नाहीये. यांनी रस्ते सुधारण्यावर लक्ष द्यावं, बरोबर, जेणेकरून गाड्या कमी ब्रेकडाऊन होतील. हे सगळं करायला अजून खूप टाइम पडलाय आपल्याकडे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, EV साठी चार्जर द्यावे, मॅक्झिमम CNG LNG पंप्स द्यावे, गाड्यांसाठी रस्ते बनवावे. हो, रस्ते नीट बनवावे, रिंग रोड बनवावे. मी भरपूर सारे व्हिडिओज बघितले की ड्रायव्हर्स आपले महाराष्ट्रातले किंवा जे दिल्ली साईडचे आहेत, ते जेव्हा कर्नाटक साईडला जातात, जेव्हा बँगलोर, केरळ, तर त्यांचे मी व्हिडिओज बघतो की ते म्हणतात की आम्हाला खूप मोठा डिफरन्स जाणवतो महाराष्ट्रामध्ये. आम्ही आमच्या साईडतून येतो, दिल्लीकडून बेस्ट त्यांना एक्सपिरियन्स येतो. महाराष्ट्रात जसं एंटर करतो म्हणले आम्हाला एकदम वर्स्ट एक्सपिरियन्स होतो रस्त्यांचा. आणि महाराष्ट्र संपल्यानंतर जेव्हा आम्ही साऊथ साईडला जातो तेव्हा आम्हाला बेस्ट एक्सपिरियन्स होतो परत रस्त्यांचा. आता ते बघा तसंच आहे. मी पण भरपूर माझ्या ड्रायव्हर मित्रांकडून ऐकलंय जे लांब पल्ल्यावर गाड्या चालवतात, टेक्सटाईल इंडस्ट्रीवरती. आता माझी ओळखीच्यांचीच गाडी आहे, सुरत ते बँगलोर चालवतात. त्यांचं म्हणणं असं की सुरत ते मुंबई काय फार लांब नाही आहे. सुरत ते मुंबई तो पॅच खराब आहे. मुंबईपासून ते पुण्याला येतात,
मुंबई पुणे एक्सप्रेसवे चांगला आहे. पुण्यापासून परत सातारा म्हणजे कोल्हापूर बॉर्डर पर्यंत रस्ता खराबच आहे. कोल्हापूर नंतर ते म्हणतात की बेंगलोर पर्यंत आम्ही कधी पोहोचतो आम्हाला कळत नाही, इतका सुसाट रस्ता आहे. तर ते तसंच जेनेरिक आहे. आता हे तुम्हाला भरपूर चालक सुद्धा म्हणतील, पण आता याच्यात आपण तरी काही नाही करू शकत. सरकारने जरा रस्ते सुधारावे, नीट करावे, कारण याचा परिणाम बाईक चालकांपासून ट्रक चालकांपर्यंत सगळ्यांना होतोय. डिझेल गाड्यांवर बंदी सरकार आणायचा विचार करते की 2040-45 व 2030. मग त्याचा परिणाम तर खूप होईल कमर्शियल इंडस्ट्रीवर. तोपर्यंत मला तरी असं वाटतं की 50-70% अडॅप्ट होईल ईव्ही आणि LNG वरती. कारण याचा प्रायोगिक तत्वावर दिल्लीवर यांनी प्रयोग केलाय मागच्या 2-3 वर्षात आणि तो सक्सेसफुल झालाय. दिल्लीमध्ये डिझेल इज कम्प्लिटली बँड. मी तिथले CNG ट्रका बघतो ना, म्हणजे अक्षरशः जसा मिसाईल्स असतात ना तसे त्यांच्यावर CNGचे टँक्स लादलेले असतात. बघून भीती वाटते ही कधी फुटेल काय फुटेल. पण त्यांनी ते केलंय की दिल्ली आणि NCR रिजन मध्ये डिझेल कम्प्लिटली बॅन केलंय. स्मॉल कमर्शियल व्हेकल्स पासून हेवी कमर्शियल व्हेकल्स पर्यंत, पॅसेंजर सेगमेंट, ट्रकिंग सेगमेंट, गुड्स सेगमेंट, हा सगळा तुमचा त्यांनी डिझेल बॅन करून टाकलंय. पण हे दिल्ली पुरता झालं, हा देश आहे. तर याला 2040 पर्यंत मला तरी नाही वाटत होईल, कारण खूप मोठं अडॅप्टेशन आहे. आधी गव्हर्नमेंटला अडॅप्ट व्हावं लागेल रेल्वेजमध्ये. रेल्वेजमध्ये इलेक्ट्रिफिकेशन झालंय, पण डिझेल इंजिन्स अजून पण आहेत. तर ते आधी अडॅप्ट होतील, मग ट्रक्स होतील. आणि पण तोपर्यंत मला तरी वाटतं की LNG तर ऑलमोस्ट अडॅप्ट झालाच आहे. ब्लू एनर्जी कडून, इव्हन टाटा मोटर्स कडून, आयशर कडून, लेलँड कडून. फक्त कमतरता ती आहे ती LNG पंप्सची. आणि हायड्रोजनवर देखील काम चालू आहे. पण तेच म्हणतो ना आपण की जर पंप येतील तेव्हा गाड्या येतील, तेव्हा लोक घेतील. LNGचं काय स्टेटस आहे, म्हणजे की पंप्स बद्दल, इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल? LNGचं आहे बघा, आता असं LNGचं की LNG हा एक थोडासा मी तरी म्हणेल की थोडा डेंजरस फ्यूल आहे. ओके. लवकर पेट घेतो. तर त्याला फिल करण्याचे पण प्रोटोकॉल्स आहेत. गाडीत जेव्हा LNG फिल होत राहतो तेव्हा आजूबाजूला, जसं CNG पंपावर पॅसेंजर्सला खाली उतरवतात तसंच तिकडे देखील आहे LNG पंपावर. कारण तो प्रेशराइज्ड असतो, लिक्विड फॉर्ममध्ये असतो. आणि त्याची जी टाकी आहे ती पण असं नाही की CNGच्या टाकीचा जो गेज आहे त्याच्यापेक्षा जाड गेजची जी ती LNGची टाकी असते. तर LNGला ट्रान्सपोर्ट करणं देखील एक टास्क आहे, जिथं बनतो तिथून पंपापर्यंत, त्या पंपापासून व्हेकलपर्यंत. तर जे नॉर्मल ट्रक्समध्ये मॉडिफिकेशन्स केले जातात, वेल्डिंग, ऑल्टरेशन्स, ते LNG ट्रकमध्ये करणं धोकादायक आहे. एक स्पार्क सुद्धा खूप मोठा ब्लास्ट करू शकतो. म्हणून त्यांचं काम आता सुरू आहे. LNG ट्रक्स भारतामध्ये ब्लू एनर्जी कमर्शियल व्हेकल्स, आपल्या चाकांची कंपनी आहे, सक्सेसफुली चालवत आहेत. डबल टँक, सिंगल टँक सर्व प्रकारे चालवत आहेत. तर हळूहळू अडॅप्ट झालेत, ड्रायव्हर्स शिकले, ड्रायव्हर्स ट्रेन झाले की LNG ट्रक डिझेलच्या कम्पॅरिझनमध्ये कशी चालवायची, तिला ऑपरेट कसं करायचं. तर ते हळूहळू अडॅप्ट होईल. आणि नक्कीच मी तरी म्हणेल की डिझेलच्या कम्पॅरिझनमध्ये EV पेक्षा तर नक्कीच LNG बरं आहे. डिझेल रिलेटेडचा प्रश्न आहे. AdBlue आल्यानंतर ट्रकिंग इंडस्ट्रीवर त्याचा कसा परिणाम झालेला आहे? घोर परिणाम झाला, श्राप आहे मी तर म्हणेल हा. AdBlue म्हणजे, कारण BS6 टेक्नॉलॉजी आली, इंजिन्स प्रगत झाले, चांगली गोष्ट आहे. नॉर्म्स मी तरी म्हणेल की BS4 नंतर BS6 फार लवकर आले. कारण जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हा BS3 नॉर्म्स होते. मी फोर्स मोटर्स मधनं रिझाईन करता करता BS6 येऊन लागलं होतं. बरं, त्याचं झालं असं की इंजिनची साईज वाढली म्हणून भरपूर कंपन्यांना त्यांचे लेजेंडरी मॉडेल्स डिस्कंटिन्यू करावे लागले. टाटा मोटर्सची जी 1613 आहे नाकवाली गाडी, बोनट, मी तुम्हाला तिचा फोटो देईल, तुम्ही लावून दाखवला, आपल्या व्ह्युअर्सला पण ते आवडेल. गाडीच डिस्कंटिन्यू झाली कारण तिच्या जुन्या कॅव्हिटीमध्ये नवीन इंजिनच मावलं नाही. असे भरपूर झाले. टाटाचा LPTचा त्याचा जो पारंपरिक लुकचा जो काऊल आहे, जो आयकॉनिक आहे जगात, इंडियाची ट्रक ओळखली, तो बदलावा लागला. लेलँडवाल्यांना त्यांचं काऊल बदलावं लागलं, कारण ते BS6 ॲड ऑन केलेले जे पार्ट्स आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या कॅव्हिटीत ते एकासाठी ते नवीन तर हे करणार नाही ना. आणि AdBlueचं असं झालं की AdBlue ही कन्सेप्ट नवीन होती ट्रकवाल्यांना. BS4 पासून AdBlue आहे आपल्याकडे बाय द वे टाटामध्ये. अशोक लेलँडमध्ये BS4 मध्ये AdBlue नव्हता म्हणून तेव्हा अशोक लेलँडचा सेल जास्ती होता. BS6 मध्ये त्यांना देखील AdBlue आणावं लागलं. ड्रायव्हर्सला ट्रेन करावं लागलं की AdBlue कसा टाकायचा, काय टाकायचा, किती याला टाकायचा, किती टेन्युअरला टाकायचा, किती लिटर डिझेलला किती लिटर AdBlue लागतं. बरं, कंपनी म्हणते की 100 लिटरला 1 लिटर, पण तसं नाही. जे गाड्या चालवतात त्यांना माहिती आहे की गाडीच्या वापरावरती आहे, गाडी किती रेस होते. बरं, त्याच्यात रिजनरेशन एक दुसरं टेक्निक आहे की गाडी चालता चालता रिजनरेट होते, हाय RPM ला रन होते.
DPF फिल्टर क्लॉग होतो. पण याच्यामुळे झालं असं की मेकॅनिक्सची पण डोकेदुखी वाढली, सर्व्हिस कॉस्ट वाढला, गाड्यांचं रनिंग कॉस्ट वाढलं. कारण डिझेल आज तुमचं जवळपास 102 ते 105 रुपये लिटर आहे. त्याच्यात एक 70 ते 80-90 रुपये लिटर तुमचा ॲडब्ल्यू आहे आणि त्याच्यावर पण कंटिन्यू लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे त्याचा काहीच फायदा नाही का? म्हणजे जर फायदा गव्हर्नमेंटने ती वातावरण- गोष्ट आणली आहे, वातावरणासाठी आहे, फक्त तेवढा एमिशन्स एक कमी फायदा. झाले. कारण जी सायकल आहे, जी आपण केमिकल रिएक्शन म्हणतो, जी एक्झॉस्ट आफ्टर ट्रीटमेंट सिस्टम आहे EATS, जी गाडीच्या विविध पार्ट्समध्ये, अशोक लेलँडच्या ट्रकमध्ये स्टेअरिंगच्या मागे लावलेली आहे, स्टेअरिंग व्हीलच्या मागे लावलेली आहे. टाटामध्ये टावर दिला आहे केबिनच्या मागे टिपर ट्रक्समध्ये. तो एकटा टावर 7 लाख रुपयाचा आहे सर. अरे बापरे. त्याच्यात जर काही झालं तर 7 लाख रुपीज खर्च आहे, जो आधी नव्हता. मग ते जे आहे ते पर्यावरणासाठी नक्कीच चांगलं आहे, कारण तो पार्ट जर नसेल तर BS6 कंप्लायच करणार नाही गाडी. ते पर्यावरणासाठी नक्कीच चांगलं आहे. पण त्या एका चेंजमुळे पूर्ण इंडस्ट्री इंडस्ट्रीला अडॅप्ट झाली. नॉट Design ओनली change करावे हो लागले. हो डिझाईन चेंज करावे लागले, त्यांना लुक्स चेंज करावे लागले. इनफॅक्ट नॉट ओनली ट्रक्स, कार्स सुद्धा. मी ह्या प्रॉब्लेममुळे डिझेल गाडी घेतली नाही. ओके. युरियाच्या प्रॉब्लेममुळे मी डिझेल गाडी घेतली नाही, मी पेट्रोल कार घेतली. कारण माझे वडील चालवतात, त्यांना ते टेक्नॉलॉजिकली ते तेवढे अडॅप्ट नाही होऊ शकत. कारण कोण एवढं लक्ष ठेवेल, ॲडब्ल्यू कधी संपला, काय संपला, रिजनरेशन काय असतं. म्हणजे म्हणून अशी भरपूर लोक हाही विचार करतात की बाबा माझं रनिंग कमी आहे, मला तो ॲडब्ल्यूची डोकेदुखी नको आहे, मी पेट्रोल कार घेतो. पण हा ऑप्शन ट्रक्समध्ये नाही आहे, त्यांना घ्यायचीच आहे डिझेलला, ना पर्याय नाही, घ्यावीच लागेल. बरं, जे सामान्य ग्राहक आहेत ते कमर्शियल व्हेकल खरेदी करताना त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे? हे बघा, जो FTU आहे, मी टर्म ही यूज करतो. FTU म्हणजे फर्स्ट टाइम युजर, ज्यांना या व्यवसायात बघा, व्यवसाय खूप मोठा आहे, उतरावं चांगला आहे, नीट केला तर पैसा आहे याच्यात. FTU जो आहे आणि फिक्स काम आहे की मला फिक्स, समजा पोर्टरला गाडी लावायची आहे किंवा Amazon, फ्लिपकार्ट किंवा मोठ्या लॉजिस्टिक्स कंपनी, फिक्स काम आहे, तर त्यांनी नवीन गाडी घेणे. ओके. त्यांनी सेकंड हँडकडे जाऊ नये. फिक्स कामवाल्यांनी नवीन गाडी घेणे. का? कारण फिक्स कामात तुम्हाला टर्न अराउंड टाइम जास्त पाहिजे, तुमचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पटकन येईल. फॉर एक्झाम्पल, आता उदाहरणासाठी आपण E-कॉमर्स सेगमेंट पकडला, Amazonला समजा एका गाडीची रिक्वायरमेंट आहे, त्याच्यात मी इंट्रा V70 घेतली, तिचा 2 टन पेलोड आहे, जी मला 10 ते 12 लाखात मिळते. ते 12 लाख रुपये मी किती वर्षात रिकवर करेल? कमर्शियल व्हेकल्सवरती साधारण 4 वर्षाचं लोन स्टँडर्डाइज्ड तुमचं सँक्शन होतं, प्लस तुम्हाला त्याच्यात ड्रायव्हरचं सॅलरी करायची आहे. जर तुमची गाडी एखादा टोल क्रॉस करत असेल ते द्यायचं आहे, आणि जे काय चिरीमिरी पैसे आहेत, जे आपण आमच्या इंडस्ट्रीत आम्ही त्याला प्रसाद म्हणतो आणि तो वाटतच फिरतो आम्ही, इल्लीगल टोल नाके, तर ते आहे. तो पण आम्ही, ते पण आज ते आधी कमी होतं, पण आता याचा त्याला खर्च पकडलं जातं, कारण तेही वाढले, त्यालाही याचा खर्च पकडलं जातं, 1000-1200 जे काही रुपये असतील ते. अशा व्यवसायात जे FTU उतरतायत, ज्यांना फिक्स कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यांनी नवीन गाडी घेतली पाहिजे. ज्यांच्याकडे फिक्स काम नाही आहे, ज्यांचं तळ्यात मळ्यात आहे, जे MLC म्हणजे मार्केट लोड कॅरियरवर गाडी चालवू इच्छितात, जे इंडस्ट्रीत MIDCत इथून तिथं थोडंफार सामान साचे वगैरे न्यायचे असतात, त्यासाठी की समजा आज गाडीसाठी कॉल येईल, उद्या नाही येणार, परवा येईल, अशांनी, आणि जे नवीन उतरत आहेत त्यांनी सेकंड हँड गाडी घ्यावी. आणि सेकंड हँड गाडी घेताना पण ती विश्वसनीय जागेवरनं घ्यावी. जशी टाटा मोटर्सची स्वतंत्र टाटा ओके म्हणून ब्रँच आहे, जिथं तुम्हाला सर्टिफाईड प्री ओन्ड कमर्शियल व्हेकल्स मिळतील विविध ब्रँड्सच्या. महिंद्राची कमर्शियल फर्स्ट चॉईस आहे, प्लस काही फायनान्स कंपनीज आहेत, श्रीराम फायनान्स, त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या गाड्या ऑप्शनमध्ये किंवा डायरेक्ट रिटेलमध्ये मिळून जातील प्री ओन्ड. ओके. आणि जर तुमचं नशीब चांगलं असेल तर बँकेने खेचलेल्या वगैरे गाड्या सुद्धा तुम्हाला तिकडे इझिली. तर त्या गाड्या कसं तुमचं थोडी इन्व्हेस्टमेंट 4-5 लाखाची कमी लागते, 12 लाख न टाकता 7-8 लाख रुपयामध्ये ती गाडी तुम्हाला भेटून जाते आणि तुम्ही तुमचा व्यवसाय याच्यावरती करू शकता. बरं, एखाद्याचा माल वाहतुकीसाठी त्याचं 10 लाखाचा बजेट आहे, 10 लाखाचं, तर त्याला काय रेफर कराल तुम्ही? हे बघा, माल वाहतुकीसाठी जर 10 लाखाचं बजेट आहे, डोळे बंद करून महिंद्राची बोलेरो पिकअप घ्यावी. 9 आणि 10 फूट 2 ऑप्शन आहेत. महिंद्रावाल्यानं तुम्हाला सांगू तो भरपूर वेळा महिंद्राचं नाव आलंय, टाटाचं नाव आलंय, तुम्ही नक्की DM करू शकता मला बरं का, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. कंटिन्यू. सर, महिंद्रा याच्यासाठी, कारण बोलेरो पिकअप मॅक्सच्या धर्तीवर बनवली आहे. मॅक्स ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बनवलेली गाडी होती 90च्या दशकात. तर शेतकऱ्याच्या दृष्टीने बनवलेली गाडी म्हणजे मेंटेनन्स कमी, स्पेअर पार्ट्स कमी, गाडीत तुम्ही बोनट जो उघडून बघितलं काहीच नाही इंजिन सोडून. आता BS6 मध्ये तरी आहे. दुसरं विविध ऑप्शन म्हणजे 1200 किलो पासून ते 2 टनापर्यंत ऑप्शन दिलेत कंपनीने.
तुम्हाला 1200 किलो पाहिजे मॅक्सी ट्रक घ्या बोलेरो पिकअप, 2 टन पाहिजे 2 टन घ्या, एसी पाहिजे एसी घ्या, एसी नाही पाहिजे नका घेऊ, डिझेल पाहिजे डिझेल घ्या, सीएनजी पाहिजे सीएनजी घ्या. 8 फूट 9 फूट 10 फूट हौदा लोड बॉडी, समजा तुम्हाला तिच्यावर बँड बनवायचा आहे 10 फुटाची लोड बॉडी घ्या. समजा भाजीपाल्याला वापरायची 8 फूट घ्या, मिक्स लोडला वापरायची 9 फूट घ्या, रुंदी पण 6 फूट करून टाकली. घर फर्निचर शिफ्टिंग, घर शिफ्टिंगमध्ये आज सुद्धा बोलेरो पिकअप, घरचे ओनर सुद्धा म्हणतात मला बोलेरो पाहिजे का, कारण एका ट्रिपमध्येच सगळं सामान मावून जाईल, सोफा कपाट वॉशिंग मशीन. म्हणून मी तरी अजून पण ह्याच मताचा आहे की जर तुम्हाला 9 ते 10 लाखाच्या बजेटमध्ये गाडी घ्यायची आहे तर बोलेरो पिकअप घ्या. जर बोलेरो पिकअप तुम्हाला नोजची प्रॉब्लेम, काही कस्टमर्सला टर्निंग सर्कल रेडियस बारीक गल्लीमध्ये ऍप्लिकेशन असतं की बारीक गल्लीत, तर त्यांनी टाटा इंट्रा घ्यावी. आणि शेतकऱ्याबद्दल विचार केला तर त्याचं भाजी न्यायची त्याला 10-15 किलोमीटरचा एक टर्न अराउंड आहे, ओके, तर त्याला काय सांगाल? समजा आपण असं उदाहरण घेऊ की घरी उगवलं आणि आठवडा बाजारापर्यंत न्यायचं, 15 किलोमीटर माझ्या घरचंच ऍप्लिकेशन घ्या. आता आम्ही स्वतः मेथी वगैरे उगवतो घरी, तर अशा ऍप्लिकेशनसाठी म्हणजे आमचं रनिंग मळ्यापासून देवळा मार्केटपर्यंत 10 ते 12 किलोमीटर, अशा रनिंगसाठी जास्त पैसा खर्च करू नये, सेकंड हँड मध्ये जावं प्रथम तर, आणि टाटा एस छोटा हाती घ्यावी. टाटाच. हा, जर तुमच्या गावात सीएनजी पंप आहे तर टाटा एस सीएनजी घ्या, नाहीये तर डिझेल घ्या. आणि जर टाटा एस जर तुमचा, आता जसा आमचा नाशिक भाग बघितला जिथं थोडं टाटाचा स्पेअर पार्टचा थोडासा कन्सर्न आहे ग्रामीण भागात, तर आमच्याकडे महिंद्रा चालते, तर महिंद्राची जितो ही गाडी त्यांनी ब्राउशरवर छापलंय 33चा ॲव्हरेज देते. मी तुम्हाला आधी पॉडकास्टमध्ये बोललो की जी कंपनी छापून देते 33चा ॲव्हरेज किंवा वॉरंटी, जी गोष्ट छापील आहे ती त्यांना द्यायची. ती 33चा छापलाय म्हणजे ती 25 लोड टाकून देणार म्हणजे देणार. महिंद्रा जितो एक चांगला ऑप्शन असेल, आणि दुसरा म्हणजे टाटा एस. कमर्शियल व्हेकल खरेदी करताना आता मेंटेनन्स आहे, बऱ्याच गोष्टी येतात, की कुठल्या गोष्टी मेजर फॅक्टर? हे बघा, कमर्शियल व्हेकल घेताना पहिली गोष्ट म्हणजे ट्रस्ट, कंपनीचा ट्रस्ट जो टाटाकडे आहे. सॉल्ट म्हणजे नमक पासून ते विमानापर्यंत सगळं आज टाटाचं आहे, ठीक आहे, ते म्हणजे विश्वसनीयता. दुसरं स्पेअर पार्ट्स अवेलेबिलिटी, देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणारे स्पेअर पार्ट्स. बरं, टाटाचे ऑथोराइज शॉप्स पण आहेत, प्लस त्यांचे गुरु, ते त्यांच्या मेकॅनिक्सला गुरु म्हणतात. टाटामध्ये ही कन्सर्न आहे, गुरु ही पदवी देतात, टाटा गुरु. त्यांचं एंड लेवलवरती म्हणजे लास्ट लेवलवरती त्यांची टीम आहे जी लास्ट लेवलवरती जाऊन मेकॅनिक्सशी बोलते, गुरु. बरं, लॉन्च इव्हेंटला सुद्धा त्यांना बोलवलं जातं, एवढा मान सन्मान आहे टाटा मोटर्समध्ये. प्लस स्पेअर पार्ट्स अवेलेबिलिटी मी बोललोच, आणि रिसेल व्हॅल्यू जी टाटा आणि अशोक लेलँड आणि महिंद्राच्या बोलेरो पिकअपमध्ये स्पेसिफिकली खूप आहे. महिंद्राचे भरपूर प्रोडक्ट्स येतात कमर्शियलमध्ये, महिंद्राची स्पेसिफिकली बोलेरो पिकअप, टाटाच्या सगळ्याच गाड्या, आणि अशोक लेलँडमध्ये रिसेल व्हॅल्यू तगडी आहे. तिसरी गोष्ट आजच्या डेटमध्ये गाडी घेताना टेलिमॅटिक्स आहे, की जर कंपनी एखादी, आता टाटा मोटर्स 1 वर्षासाठी फ्री टेलिमॅटिक्स प्रोव्हाइड करते. टेलिमॅटिक्स म्हणजे काय, की समजा तुम्ही 5 गाड्यांचा फ्लीट ऑपरेट करतायत, एक गाडी पुण्यात, एक गाडी नाशिक आहे, कुठली गाडी कुठे काय करते लाईव्ह माझ्या मोबाईलमध्ये दिसलं पाहिजे मालकाला. याच्याने काय होतं की ते ट्रॅक करू शकतात घरी बसून की माझी गाडी कुठे आहे, ओके, ठीक आहे, माझी गाडी काय ॲव्हरेज देते, माझा ड्रायव्हर मला बोलला की मी पुण्यात आहे पण गाडी मंचरला आहे, ते तुम्ही बरं, ड्रायव्हरला पण जर माहिती राहिलं की गाडी टेलिमॅटिक्स आणि जीपीएस आहे, मग ड्रायव्हर पण नीट गाड्या चालवतात. याच्यात रिलेटेड एक क्वेश्चन, आता मी एक न्यूज ऐकली की गव्हर्नमेंट कार टू कार, व्हेकल टू व्हेकल कम्युनिकेशन ट्रक्स मध्ये आहे का? नाही, सीबी रेडिओ ही कन्सेप्ट US आणि युरोपमध्ये आहे की ते रेडिओच्या थ्रू कम्युनिकेट करतात, पण ही कन्सेप्ट इंडियात पण आलीच पाहिजे, मी ह्या मताचा आहे. याच्याशी आमचं बोलणं झालंय रिसेंटली, माझं एका OEMशी बोलणं झालंय, त्या OEMने मला त्यांचं नाव घ्यायला नाही सांगितलं म्हणून क्षमस्व, पण त्यांची सीबी रेडिओची जी आहे ती ट्रायल चालू आहे. सीबी रेडिओने बेनिफिट असं होईल की एक समजा एक सर्टन, जसा आज चाकांमध्ये अपघात झाला तर त्याचं सीबी रेडिओ माध्यमातून मागेच ते अलर्ट करतील आणि त्या गाड्या मागेच थांबतील, किंवा ते दुसरा रूट चूज करतील. त्या गाड्या सिन्नर संगमनेर क्रॉसच करणार नाहीत, ज्यांच्याकडून ट्रॅफिक होणार नाही. ज्याच्यामुळे कसं असतं ना, आता सकाळच्या टायमाला आलो तुमच्याकडे, मी बघितलं ट्रॅफिकमध्ये स्कूल बस अडकल्या आहेत, लहान लहान लेकरं अडकली आहेत, ॲम्ब्युलन्स अडकली, तर ह्या ट्रक जर सीबी रेडिओमध्ये तिथंच थांबल्या तर तो बेनिफिट होईल. आणि हा व्हेकल टू व्हेकल कम्युनिकेशन एक भाग झाला, पण टेलिमॅटिक्स जसं तुम्ही बोलले, BS6 आल्यापासून 2021 पासून सगळ्या कंपन्यांनी सिरियसली घेतलेलं आहे. त्यात ॲक्युरसी सर्वात जास्त टाटा मोटरचं फ्लीट एज मी स्वतःही वापरतो, कारण काही ऑपरेटर्स आहेत ज्यांचे ट्रक्स मी स्वतः मॅनेज करतो, बघतो त्यांच्या ॲपवरती,
तर ते फ्लीटवर टेलिमॅटिक सिस्टम असणं गरजेचं आहे. गाडी कुठे आहे, काय आहे, किती ॲव्हरेज देते, किती डिझेल खपत आहे, तर सर्व ट्रॅक तुम्हाला येतो. तुम्ही त्या डेटावरती एक एक्सेल शीट बनते, त्या डेटावरती पुढचा महिना आखू शकतात की माझी ही गाडी कमी ॲव्हरेज देते, ही गाडी कमी ॲव्हरेज देते, मी लोकल चालवेल, ही गाडी चांगल्या ॲव्हरेज देते, मी बाहेर चालवेल असं. तर ते टेलिमॅटिक्स खूप उत्कृष्ट आहे. मेन म्हणजे इंडस्ट्री अडॅप्ट झाली. आज ग्राहक स्वतः म्हणतायत की मला गाडीत टेलिमॅटिक्स पाहिजे, मला गाडीत GPS लावून द्या, मला गाडीत टेलिमॅटिक्स लावून द्या. ही खूप चांगली गोष्ट आहे. मी पण खुश आहे कारण टेक्नॉलॉजीला अडॅप्ट झाले. कारण युजली या इंडस्ट्रीत टेक्नॉलॉजीला अपोज करतात लोक, पण टेलिमॅटिक्सला अडॅप्ट झाले. ओडीसी म्हणजे काय आणि त्यात कुठल्या गाड्या वापरल्या जातात? हे बघा, ओडीसी म्हणजे ओव्हर डायमेन्शनल कार्गो. सामान्य माणसाच्या नजरेत जी मोठी ट्रक बघून सामान्य माणसं शिव्या घालतात, हे याच्यामुळे ट्रॅफिक झाली, त्याला म्हणतात ओडीसी. ओडीसी महत्वाचं आहे. ओडीसी नसले तर आपली इंडस्ट्री चालणार नाही. मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जे पार्ट्स लागतात ओव्हर डायमेन्शनल, बरं यांचे परमिट निघतात, या वेळेमध्येच गाडी चालेल. पोलीस स्पेशल परमिट त्या गाडीच्या पुढे मागे एस्कॉर्ट व्हेकल असते, ते ओडीसी तेवढा पास करतो. याच्यामध्ये 350 HP प्लसच्या गाड्या आहेत सगळ्या. टाटा मोटर्स, अशोक लेलँड, भारत बेन्झ, आयशर आणि वोल्वो या टॉपला आहेत. येस, ओडीसी. ओके. बसेसमध्ये LPO आणि LP हा काय प्रकार असतो? हे बघा, साध्या भाषेत सांगतो. बस जर तुम्ही साईड व्ह्यूने बघितली, जिच्या चाकाच्या पुढे दरवाजा आहे ती LPO, जिच्या चाकाच्या मागे दरवाजा आहे ती LP. ओके. आता हे नॉर्मल लोकांना वाटेल अरे काय बोलतोय. जर तुमचं ऍप्लिकेशन असं आहे ज्याच्यात प्रवासी सतत चढतात आणि उतरतायत, त्या ऍप्लिकेशनसाठी LPO बस घ्यावी. जर तुमचं ऍप्लिकेशन असं आहे तुम्ही टूर्सवर चालवत आहेत, जिथं सततचं चढणं उतरणार नाहीये, तिथं LP बस घ्यावी. हा मेन डिफरन्स. हा डिफरन्स कोणाला माहिती नाहीये. LPO, कारण आपण बस विकत घेताना नेहमी बघतो LPO 18-22 काय, दरवाजा पुढे असतो, ती बस लांब असते, इंजिन जे त्या चाकाच्या पुढे असतं. बेसिकली ड्रायव्हर जो आहे तो चाकाच्या पुढे बसतो, स्टेअरिंग व्हीलच्या पुढे बसतो. LPO बसमध्ये स्टेअरिंग व्हीलच्या वरती बसतो. हा मेजर डिफरन्स आहे. SFC, LPT आणि कॅबिनचे प्रकार, याच्यात अजून काय सांगाल? पहिले तर याचे हे एक्सप्लेन करून सांगा. SFC म्हणजे सेमी फॉरवर्ड कंट्रोल, जे मी बोललो की टाटाची 407 येते, लेजेंडरी गाडी 80च्या दशकापासून. इंजिन केबिनच्या पुढे, जेणेकरून थोडीशी सेफ्टी मिळते ड्रायव्हर्सला, ठोकली की सेफ्टी मिळते, त्याला म्हणतात SFC, सेमी फॉरवर्ड कंट्रोल. LPT म्हणजे कॅब ओव्हर ट्रक्स, आपल्या ज्याच्या केबिनच्या खाली इंजिन आहे, त्याच्यात थोडी सेफ्टी कॉम्प्रोमाइज होते. पण आता मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला बोललो की सेफ्टी केबिन आलेले आहेत, टेस्टेड केबिन, डोअल पॅनल, जे स्ट्रॉंग केबिन आहेत ते आलेले आहेत. तर हा मेन फरक आहे. आज देखील SFC गाड्या आपल्या भारतात उपलब्ध आहेत. फोर्स मोटर्सची ट्रॅव्हलर, क्रुझर, महिंद्रा बोलेरो पिकअप, टाटा योद्धा, टाटा SFC 407. तर ह्याच्याशी पण खूप लोक जुळलेले आहेत. लोकांचं म्हणणं असं आहे की हे केबिन बाबा बंद नाही व्हायला पाहिजे. हेच ते मेन आपल्या ट्रक इंडस्ट्री मधले डिफरन्स आहे, LPT, SFC, LP. आता थोडासा एक फनी प्रश्न आहे. येस. ट्रकच्या मागे लिहिले असतं बघा, हॉर्न ओके प्लीज. हॉर्न ओके प्लीज काय इतिहास आहे आणि ते का लिहिलं जातं? हॉर्न ओके प्लीज मला पण माहित नव्हतं. मला पण ड्रायव्हरांबरोबर, चालकांबरोबर फिरलो तेव्हा कळालं. बघा, एक दशक होता जेव्हा विश्वयुद्ध 2 चालू होतं, तेव्हा भारतात आपली सप्लाय चेन एवढी चांगली नव्हती. तेव्हा डिझेलची कमतरता झाली होती भारतामध्ये. तेव्हा बेडफोर्ड, टाटा, मर्सिडीज बेन्झ या ट्रक्स होत्या इंडियामध्ये, शेव्हरोलेट. तर त्यावेळेस असं झालेलं की थोडेफार हलके मॉडिफिकेशन्स करून आपले मेकॅनिक्स, म्हणजे माझे आजोबा पण होते त्यात, त्यांनी हलके मॉडिफिकेशन्स करून हे इंजिन केरोसिनवर चालवले. ओके, ठीक आहे. तर ते केरोसिन अतिज्वलनशील आहे डिझेलपेक्षा. ते टँकमध्ये 100-200 लिटर केरोसिन पडले, ठोकलं की आग लागू शकते, म्हणून त्या ट्रकांवरती ऑन केरोसिन लिहिलं जायचं. तर त्या ऑन केरोसिनचा शॉर्ट फॉर्म झाला ओके. बरं, हॉर्न प्लीज हे आधीपासूनच लिहिलं जायचं, कारण आधीच्या ट्रकांना मिरर नसायचे, मागून येणारी गाडी हॉर्न मारून पुढे जायची. ते ओके झालं, ऑन केरोसिनचं ओके. आणि ती लेगसी आजपर्यंत कॅरी आहे की तुम्ही मागे ट्रकवरती ब्लो हॉर्न, हॉर्न बजाव, हॉर्न प्लीज काही लिहिलं तरी मध्ये ओके हे असतंच. ते ओकेचा अर्थ म्हणजे ऑन केरोसिन असा होता. ते कन्स्ट्रक्शन व्हेकल्स आणि कमर्शियल व्हेकल्स किंवा ट्रॅक्टरच्या जे टायर असतात, टायर, हो, ते पंक्चर काढतो आपण तेव्हा जे पाणी असतं, पाणी भरतात त्याच्यामध्ये. याला टेक्निकल लँग्वेजमध्ये, म्हणजे जेव्हा मी माझ्या टेक्निकल एज्युकेशनला होतो आणि तेव्हा याला लिक्विड बॅलास्टिंग म्हणतात. ओके. तुम्ही शिप बघितले असतील मोठे, त्याच्यात शिपला बॅलन्स करण्यासाठी बॅलास्ट पाणी जे ते भरलं जातं, पाणीच भरलं जातं शिपमध्ये सुद्धा. त्याच्याने शिप तुमची पाण्यात, समुद्रात बॅलन्स होते. कमर्शियल व्हेकल्स, कन्स्ट्रक्शन व्हेकल्स म्हणजे
ट्रकमध्ये शक्यतो नाही भरत कोणी. JCB, ट्रॅक्टर, इवन माझ्या घरच्या ट्रॅक्टरमध्ये सुद्धा मी पाणी भरले. लिक्विड बॅलास्टिंगमुळे काय होतं, गाडीचा जो वेट आहे तो वाढतो, वाहनाचा वेट वाढतो आणि त्याच्यामुळे ग्रिप चांगली मिळते. आता समजा तुमची 4 टनाची ट्रॉली भरलेल्या ओल्या शेतातून जर बाहेर काढायची तर ट्रॅक्टरच्या चाकामध्ये पाणी असलंच पाहिजे. त्याच्याने ग्रिप चांगली घेतं ट्रॅक्टर. वेट वाढल्यामुळे ते पटकन बाहेर निघतं. तर याला टेक्निकली लिक्विड बॅलास्टिंग म्हणतात. आणि हे युजली तुम्ही JCB, ट्रॅक्टर याच्यामध्ये आणि टिपर्समध्ये बघू शकतात. डायकास्टचा प्रश्न आहे, डायकास्ट मॉडेल काय असतं आणि ती सवय कशी लागली आणि तुम्ही पहिलं कलेक्शन मधलं कुठं बघितलं? मी लहान होतो ना तेव्हा पप्पांनी मला एक फोर्ड मॉडेल टीचा स्केल मॉडेल दिला होता काळ्या रंगाचा. अजूनही माझ्याकडे तो आहे. मी तुम्हाला जर माझं नाशिकला जाणं झालं तर मी फोटो पाठवीन. तर तिथून माझी सुरुवात झाली. गाड्यांचा नाद आधीपासून आहे. हे म्हणा की जन्म झाल्या झाल्या गाड्याच, नुसत्या गाड्या. तर तो नाद तेव्हापासून लागला. छोटे छोटे थोडे पैसे जमा करून दुकानात जाऊन गाड्या घेणं. मग त्या आधी आपल्या इंडियामध्ये तेवढे ऑप्शन्स नव्हते. मग तो नाद अजून वाढला. अजून पैसे टाकून अजून गाड्या विकत घेणे, स्केल मॉडेल्स विकत घेणे. पण त्याच्यात पण प्रकार असतात, स्केल्स असतात, छोटेपासून मोठी. 1:12 म्हणजे मोठ्या गाडीचा 12वा भाग, म्हणून तो त्याला 1:12 म्हटलं जातं. तर त्या स्केलमधल्या गाड्या विकत घेणे, पैसे. सॅलरी जेव्हा जॉबला लागलो तेव्हा उच्छाद मांडला. खर्च आपल्या करायला काही नव्हतं, ना गर्लफ्रेंड ना काही. खर्च करायचा कुठे, तर तो स्केल मॉडेल्सवर करायचा. याच्यासाठी शिवाय खाल्ल्यात. कारण एक मी 35,000चं स्केल मॉडेल घेतलं होतं. 35,000चं इम्पोर्ट करून मागवलं होतं. घरी किंमत जेव्हा कळाली, इव्हन माझ्या भावाने सांगितली, तेव्हा मात्र काय मागवलं होतं? मी एक ट्रकचा स्केल मॉडेल मागवला होता. मला तो हवाच होता माझ्या कलेक्शनमध्ये. तर तो मी इम्पोर्ट ड्युटी वगैरे भरून कसा बसा मागवला. तर ती अमाऊंट पे केली, कारण तो नादच तसा आहे. आज माझ्या कलेक्शनमध्ये 1600+ गाड्या आहेत. डायकास्ट मॉडेलमध्ये भारतात कोण टॉपला आहे आणि सर्वात जे कॉस्टलीएस्ट जे आहे ते सध्या तरी कोणी नाही. आपल्या भारतामध्ये लायसन्सचा इश्यू येतो. कारण स्केल मॉडेल हे लायसन्स घेऊन बनवलं जातं. आधी महिंद्राच्या स्केल मॉडेल सेंटी नावाची एक कंपनी बनवायची, पण त्यांच्यावर लिगल ऍक्शन झाली, ते बंद झाले. ते मॉडेल आज इतके रेअर आहेत. माझ्याकडे सुद्धा त्याच्यातले 5-6 मॉडेल आहेत की स्केल मॉडेल इंडस्ट्रीमध्ये ते स्केल मॉडेल्स 35-40 हजारला विकले जातात. स्पेसिफिकली स्कॉर्पिओचा जो स्केल मॉडेल आहे कुठेच पाहायला नाही मिळणार. ओरिजिनल, डुप्लिकेट तर मिळून जातो 300-400 रुपयाला. ओरिजिनल तो आज माझ्याकडे सुद्धा DMs असतात फेसबुकवर, सर 25,000ला देऊन टाका, 35,000ला देऊन टाका. तर भारतात ही इंडस्ट्री हळूहळू ग्रो होते. भारताच्या बाहेर ही खूप मोठी इंडस्ट्री आहे डायकास्टची. बऱ्यापैकी प्रश्न आपले कव्हर झाले आहेत. तुमचं पर्सनल लाईफचं घेऊ आपण. चालेल. तर हे जे करिअर आहे, हो, तर तुमच्या मित्रांचं, फॅमिलीचं, नातेवाईकांचं याचा दृष्टिकोन कसा आहे तुमच्या याच्याकडे बघण्याचा? हे बघा, दृष्टिकोन तर काय फारसा बदलला नाही. कारण मी जे जॉब करायचो तेच काम इथे करतोय, फक्त थोडं जास्त करतोय. तेव्हा मी एका कंपनीशी बांधिलकी होती की या कंपनीसाठीच काम करायचं, पण त्याच्यामुळे मला बाकीच्यांकडे लक्ष देता नाही यायचं. एकच कंपनी सर्वत्र राज नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला असं क्रिटिसिझम काही? नाही, कधीच नाही. क्रिटिसिझम तर नाही मिळालं. कारण हे बघा, हे समाजासाठी काम आहे. मी ड्रायव्हर लोकांची तासन तास गप्पा मारतो. मला आवडतं, मी बोलकाय, मला आवडतं त्यांचे प्रॉब्लेम जाणून घ्यायला आणि ते प्रॉब्लेम्स OEM पर्यंत पोहोचवायला. OEMs पण खुश आहेत की त्यांना एक जरिया मिळाला माझ्या थ्रू. भले आमचा युट्यूब चॅनल आहे, सोशल मीडिया आहे, पण आमच्या थ्रू त्यांच्यापर्यंत इनपुट जात आहेत. आज अशोक लेलँडने जे एअर सस्पेन्शन आणलंय ते माझ्या विशाल दादासारख्या, सुशील दादांसारख्या इन्फ्लुएन्सर्समुळेच कुठून तरी तिथपर्यंत इनपुट गेलंय, मग त्यांनी ते R&D करून आणलंय. अशी गोष्ट आहे. तर क्रिटिसिझम तर मला कुठेच नाही. माझ्या फॅमिलीचा मला याच्यात फुल सपोर्ट आहे. वडिलांचा विशेषतः आपण म्हणतो ना, वडिलांचा सपोर्ट असला ना तर कुठलाही व्यक्ती जग जिंकू शकतो. वडिलांचा मला याच्यात सपोर्ट आहे 100%. माझ्या वाईफचा सपोर्ट आहे, आईचा आहे. त्याच्यामुळे मागे जाणं तर अजिबात नाही याच्यामध्ये. जी ट्रकची जी इंडस्ट्री आहे आणि याच्यामधलं जे कॉन्टेंट क्रिएशन आहे, तर जे आता तरुण आहेत जे की विचार करतायत किंवा विचार करत असतील त्यांना काय सांगाल? हे बघा, टेक्निकल तर आम्ही आहोतच. टेक्निकल ज्याला यायचंय त्याने टेक्निकली स्ट्रॉंग यावं. कारण मी टेक्निकली स्ट्रॉंग गेलो होतो. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, MBA बॅकग्राऊंड प्लस इंडस्ट्रीतल्या लोकांशी बोलत चालत टेक्निकली वाढत गेलो. कारण तुम्हाला गाडीची जर रिव्ह्यू बनवायचा, यू हॅव टू बी टेक्निकली स्ट्रॉंग. अमोनिया स्लिप कॅटलिस्ट, डिझेल ऑक्सिडेशन कॅटलिस्ट वर्क कसं करतो, फुल फॉर्म माहित असून फायदा नाही. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. माहित काम कसं करतं, गाडीत डिझेल जाण्यापासून त्याचा धूर कसा निघतो हे माहीत असणं गरजेचं आहे. सस्पेन्शनचे भरपूर आहे आता बोलण्यासाठी, स्क्रू पासून चेसी पर्यंत सगळं आहे. दुसरी गोष्ट मी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो,
आपले जेवढे पण व्यक्ती ट्रक ड्रायव्हर्स किंवा ओनर्स ही बघू इच्छितात, तर ट्रक ड्रायव्हर्स व्लॉगिंग हे खूप ट्रेंडी विषय आहे. हो खूप आहे त्याच्यात. हो. काय नाव त्याचं तो आर राजेश म्हणून राजेश. भारतातले सर्वात मोठे ट्रक ब्लॉगर आहेत. आपले महाराष्ट्र पण खूप आहेत. मी 2-3 जणांचे तर मीच बघतो. एक आहेत ते जर आमचे पॉडकास्ट बघत असतील तर दादा धन्यवाद. चुनू मुनू वाला गण्या म्हणून एक आहे, त्यांचे पॉडकास्ट मी बघतो. माझ्यासारखेच आहेत पण इतकी मोठी ट्रक चालवतात, 18 चाकाची गाडी चालवतात ते आपल्या पंढरपूर, महाराष्ट्र, कर्नाटक, साऊथ भागामध्ये. त्यांचे व्लॉग्स मी बघत असतो फेसबुकवरती. ते आपल्या तरुण पिढीने यात यावं. बाकीचे हे पण आहेत MSRTC Yes, yes, yes. महामंडळ मधले हो. चालक आहेत ते पण हो. कारण मी तर म्हणतो गव्हर्नमेंटने सुद्धा प्रोत्साहन द्यावं. कारण हे बघा याच्यात मॉनिटरी बेनिफिट्स पण आहेत, पैसाही कमवतो तो, प्लस एक सोशल आयडेंटिटी क्रिएट होते, इंटरेस्ट पण इंटरेस्ट होतो. आणि ह्या इंडस्ट्री बद्दल लोकांचा जो गैरसमज आहे, आज एखादी गाडी जर ट्रक ठोकली, एक कारवाले इझिली ट्रक ड्रायव्हर्सला मारून बिरून मोकळे होतात. चूक त्यांची नसते, कारण तुम्ही बघत असाल जर 10% चूक ट्रकवाल्याची तर 50% कारवाल्यांची पण असते. मध्ये मध्ये घुसणं, ओव्हरटेक करणं, लेफ्ट साईडने ओव्हरटेक करणं, कारवाल्यांची पण चुकी असते. बरं ट्रक्स ड्रायव्हर्स पण असे नाही. आता मी पण आता रिसेंटली अहमदाबादला गेलो होतो तेव्हा पाहिलं, जर 100% जर आपण कन्सिडर केलं तर 100%मधली 20% चूक ट्रक ड्रायव्हर्स देखील करतात. तर मी बघितलं होतं राईट लेनला गाड्या चालतात, सर्रास स्पीड गव्हर्नर ओपन करून. आमची सुशील दादांची हुंडाईवरनं 120च्या स्पीडला चालत होती, मला पॅरलल आयशरची 30-18 120च्या स्पीडला मला ओव्हरटेक करून गेली. म्हणजे तुम्ही बघा, ती स्पीड ब्रेक तिचा, स्पीड लॉक तिचा काढलेला होता, प्लस ती राईट लेन मध्ये. थोडे नियम पाळावे, कारण हे बघा ट्रक ड्रायव्हरमुळे ट्रक नाही चालत, ट्रक ड्रायव्हरमुळे ना देश चालतो. या आयडियोलॉजीचा मी आहे. कारण ट्रक जर थांबला ना सगळं थांबेल. तुमच्या घरी दूध येणार नाही लेकरांसाठी, तुमच्या घरी गहू येणार नाही, काही येणार नाही. तर ट्रक ड्रायव्हरला तो रिस्पेक्ट जो आहे ना तो मिळाला पाहिजे. येस, डेफिनेटली. येस, 100% मिळाला पाहिजे. रॅपिड फायर मध्ये घेऊ. टाटा की अशोक लेलँड इन टर्म्स ऑफ ऑल फॅक्टर्स, ऑल सेगमेंट? टाटा मोटर्स. हा, येस, टाटा मोटर्स. विचार करा टाटा मोटर्स पॉडकास्ट बद्दल. डिझेल की CNG? डिझेल, एनी डे. नवीन कार की सेकंड हँड कार? कार नाही, कमर्शियल व्हेकल. नवीनच म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार करू. शक्यतो सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरतीच येतात, तर मग कॉन्ट्रॅक्ट आहे म्हटल्यानंतर नवीनच. ओके. स्वतः ड्राईव्ह की ड्रायव्हर ठेवायचा जर कमर्शियल व्हेकल असेल? हे बघा, जर FTU असाल तर स्वतः चालवा, जर फ्लीट आहे तर ड्रायव्हर्स ठेवा. सिंगल ट्रक की फ्लीट? तेच उत्तर आहे. नाही, तुमचं पर्सनल. फ्लीट कधीही चांगलं, कुठलीही गाडी जोड्यात घेतलेली चांगली. ओके. येस. ओके. तुमच्या आयुष्यातला असा एक सण सांगा जो या प्रवासातला सगळ्यात तुम्हाला आतापर्यंत लक्षात राहिलेला आहे. आतापर्यंत कॉन्टेंट सण तर भरपूर आहेत. कसं आहे ना, आता आमच्या फील्डमध्ये सबस्क्रायबर्स, फॉलोअर्स जरा आम्हाला कमी मिळतात, कारण ट्रकिंग इंडस्ट्री आहे. आज माझे युट्यूबवर 3.5 लाख फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्राम लेट चालू केलं थोडंसं. फेसबुक तर यावर्षी सुशील दादांच्या सांगण्यावरनं चालू केलेलं. थोडं निश होतं. पण कसं आहे ना, जेव्हा रस्त्यावरती मला हे व्यक्ती भेटतात, जसं मी मागच्या वेळेस एका ढाब्यावर थांबलो होतो रँडमली, आणि तिथं माझ्या आवाजावरून मला एका व्यक्तींनी ओळखलं. ते UPचे होते. ते मला म्हणतात की हमने आपको देखा है. ते आले, त्यांनी माझा आवाज व्हेरीफाय केला की मी तोच आहे. ते मला बोलले की हम आपके व्हिडिओज देखते. आप तो ट्रक चलाते हो, आप क्यों हमारे वीडियोज देखते हो? बोलते नहीं, ये ट्रक हमारी लक्ष्मी है और कोई तो है जो इन पर व्हिडिओ बना रहा है. अरे वा. तो माझ्यासाठी माझ्या डोळ्यात पाणी होतं. मला ते जेवण प्राऊड मुवमेंट होता. मला तिकडे त्यांच्यामुळे अजून सबस्क्रायबर्स जॉईन झाले. मला ते जेवण त्यांनी पैसे भरू दिले नाही त्या ढाब्यावरती. आपल्या नाशिकच्याच इथे ओझरलाच तो ढाबा आहे मिग जवळ. तो माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. आणि दुसरा म्हणजे OEMs मधले अधिकारी. जेव्हा मी जॉब करायचो तेव्हा ज्युनियर लेवलला होतो. आज ते तेवढ्या आदराने, तेवढ्या याच्याने माझ्याशी बोलतात, माझ्याशी गप्पा मारतात. तर तेव्हा कुठेतरी वाटतं की यार काहीतरी आपण आजोबांचं नाव मोठं केलेलं आहे या क्षेत्रामध्ये. ओके. खूप इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट झालेला आहे आजचा. अजून काही राहिले असतील, बरेच प्रश्न राहिले असतील. येस ऑफकोर्स. तर कॉमेंटमध्ये सांगा ते नक्कीच. तुमचे जे पण काही डाऊट्स असतील. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते पण कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद सर, एवढ्या लांबून आल्याबद्दल नाही ठाण्यावरून. तुम्हाला कसा वाटला पॉडकास्ट? नक्की सर, चांगला वाटला. देवरे सर खूप मेहनत करतायत. मी आता मॅडमचा पॉडकास्ट इथं यायच्या आधी बघितला होता
आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्ही हे करतायत, आपल्या मराठी भाषेत करतायत. सुरुवात करतोय आपण. नाही सर, केलीच पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात तुम्ही जे रियालिटी ती दाखवतायत. आज तुमच्या व्ह्युअर्सला कमर्शियल व्हेकल्स इंडस्ट्री बद्दल कळालं थोडंफार, माझ्या थोडं खूप खूप इम्पॅक्ट पडणार आहे. 5% का असे ना, जर कोणाला कळलं असेल तर मस्त आहे. आणि तुम्ही देखील अशाच पुढे जा सर. आणि या सेगमेंटशी निगडीत जसं आता तुम्ही मला बोलवलं टेक्निकली बोलायला, तर तुम्ही एखाद्या चालकाला बोलवून नक्कीच अजून डीप मध्ये हा पॉडकास्ट करावा. ऍक्च्युअल प्रॉब्लेम्स, येस, चालकाला, नंतर मालकाला बोलून, कारण तुम्हाला प्रत्येक याच्यावरनं वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह जे ते या फील्ड मधले कळतील. आणि असंच तुम्ही पुढे जावं. आपल्या महाराष्ट्राचं, देशाचं, खानदेशाचं नाव नक्कीच पुढे जाईल. पार्ट 2 लवकरच करूया. येस. बाकी पॉडकास्ट कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. जे पण प्रश्न असतील ते पण कॉमेंट करा आणि लाईक करा. जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर हाईपचं ऑप्शन आहे, हाईप करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट फ्युचरमध्ये येणार आहेत. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.